प्राजक्ता, तुला विनंती करते की तू तुझा व्हिडिओ जर ऑन केलास तर खूप छान होईल. तर लोक जुळत राहतील कारण आपण ऑलरेडी 10 मिनिटं लेट झालेले आहोत. तर मला असं वाटतं की आता आपण सत्र सुरू करायला हरकत नाही. सर्वप्रथम महाराष्ट्र बालशिक्षण परिषद चंद्रपूर शाखाच्या वतीने मी कल्पना बनसोड आपणा सर्वांचं स्वागत करते. महाराष्ट्र बाल शिक्षण परिषदेकडनं गेल्या महिन्यात आपण पालकांसाठी एक विशेष सिरीज तुमच्या सर्वांसाठी आपण इथे चालवली होती, ज्यामध्ये तुमच्या बऱ्याच पालकांचा खूप छान प्रतिसाद मिळाला. आणि मग आम्ही ठरवलं की त्या महिन्यानंतरचे जे पुढचे वर्ष असतील की जिथे खरंच पालकांना मार्गदर्शनाची गरज असेल, तर अशा पालकांसाठी महिन्यातून एक कार्यशाळा म्हणजे किमान 1 तास एक छोटासा संवाद पुष्प आपल्या सर्वांसमोर आपण सादर करूया. या अनुषंगाने आम्ही विचार केला आणि तुमच्या सर्वांच्या विनंतीवरून आम्ही ठरवलं की आता टीनएजर्ससाठी, कारण आतापर्यंत आपण छोट्या बालकांविषयी बोललोय मागच्या सिरीज मध्ये, पण यापुढे आपण टीनएजर्स आणि त्यांच्या मेंदूविषयी असे वेगवेगळे सत्र प्रत्येक महिन्याला आपण आयोजित करूया. तर आजच्या या संपूर्ण वेबिनारच्या ज्या संवादक आहेत, ज्या वक्ता आहेत, त्या आहेत डॉक्टर प्राजक्ता बोराडे कोळपकर. ओके, सो मला आवडेल की मी तिचा परिचय करून द्यायला मला खूप आवडेल. खरं तर मी म्हणजे मला सुचतच नाहीये की मी काय बोलावं. मला आठवतं की 1999 ची गोष्ट आहे की जेव्हा विदर्भस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती आणि त्या स्पर्धेमध्ये विषय होता की भारताला आता हुकुमशाहीचीच गरज आहे किंवा नाही. आणि या स्पर्धेमध्ये खूप म्हणजे जवळपास हजारो लोक बसली होती आणि एक जवळपास 200 ते 300 हून अधिक पार्टिसिपंट्स होती आणि सगळी एक एक येऊन कोणी लोकशाहीच्या बाजूने बोलत होते आणि कोणी हुकुमशाहीच्या बाजूने बोलत होतं. आणि तिथे एक बारकी चुरकी मुलगी आली आणि हातात माईक घेऊन तिने पहिला प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना विचारला की जी लोक अशी म्हणत आहेत की भारताला आता हुकुमशाहीचीच गरज आहे, या सर्वांना एका खोलीमध्ये डांबून ठेवा आणि मग विचारा की आता तुम्हाला हुकुमशाहीची गरज आहे की लोकशाहीची गरज आहे. आणि प्रचंड कडकडाटीच्या टाळ्यांच्या आवाजामध्ये तिच्या त्या वाक्याला दाद मिळाली आणि म्हणजे त्यात कोणतीच शंका नव्हती की पहिलं पारितोषिक तीच घेऊन जाणार होती. आणि मग चौकार शकार मारत मारत तिने ज्या पद्धतीने आपलं संपूर्ण ते पुष्प गुंफलं, ते इतकं इम्प्रेसिव्ह आणि प्रभावी होतं की त्यावेळेस हजारो युवक युवती तिच्या फॅन झाल्यात आणि तिला भेटण्यासाठी आतुर झाल्यात. त्यातलीच मी एक होती आणि मला असं वाटायचं मला केव्हा तरी फक्त हिला एकदा भेटायला मिळू दे. आणि मी बघत राहायची. एकदा मला लोकमतच्या पुरवणीमध्ये तिचा लेख भेटला आणि तिथून नंबर घेऊन मी तिला फोन केला आणि तेव्हा मला माहिती झालं की ही प्राजक्ता बोराडे चंद्रपूरकर आहे. आणि मनाला इतकं छान वाटलं आणि दिलखुलास गप्पा झाल्या. अक्षरशः अगदी माझ्या अंगावर अजूनही काटे आहेत. मला असं अनुभूती झाली की मला थोड्या वेळासाठी मी स्वर्गात असल्याची अनुभूती झाली, कारण ते भाषण मी आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. आणि प्राजक्ताला आज इथे निमंत्रित करण्यामागचं कारण हेच आहे की तिच्या बोलण्यामध्ये इतकं स्पिरिट आहे, तिचे अनुभव इतके दांडगे आहेत की ती पालकांशी म्हणजे संवाद माझ्याशी या सदराखाली पालकांच्या अनेक कार्यशाळा तिने घेतल्या आहेत आणि त्या कार्यशाळेतून पालकांच्या खूप जवळ जाऊन पालकांसोबत तिने आपला एक बंध निर्माण केलेला आहे. प्राजक्ताविषयी सांगायचं म्हणजे सर्वात 2007 मध्ये तिने पाळणाघराची निर्मिती केली, जी गार्गीज फन वर्ल्ड नावाने पुण्यामध्ये आहे. पुढे तिला असं वाटलं की एवढंच करून आपण चालणार नाही, तिचं कर्तृत्व तर खरं तर खूप मोठं आहे की तिने असा विचार केला की दिव्यांग मुलांसाठी काहीतरी करावं, ज्यांना खरंच आपली गरज आहे यांच्यासाठी काहीतरी करावं. आणि मग तिने पिनॅकल रिक्रिएशन अकॅडमी नावाची संस्था खोलली की जिथे ती दिव्यांग मुलांसाठी आता काम करते आहे. प्राजक्ता
उत्तम वक्तृत्व करते, जे मी तुम्हाला बोलली. आणि खूपच सुंदर लेखन आहे तिचं. तुम्ही तिचे मंतरलेले क्षण नावाचा एपिसोड बघा, की गंधाळलेलं झाड नावाचे तिची कादंबरीचे एपिसोड्स बघा, की वर्तमानपत्रात विविध तिचे प्रकाशित झालेले लेख जर तुम्ही वाचलेत पालकांसाठी, युवकांसाठी आणि अनेक वेगवेगळ्या विषयांवर तिने त्या लेखांद्वारे स्वतःची मतं मांडलेली आहेत. डॉक्टर प्राजक्ता हिने नाटकामध्ये PhD केलेली आहे. उत्कृष्ट अभिनेत्री आहे ती. उत्कृष्ट नृत्यांगना म्हणून पण आहे. खूपच जास्त नृत्यामध्ये पण तिला बक्षीस म्हणजे 200हून अधिक बक्षिसं तिला त्याच्यामध्ये मिळालेली आहेत. तर अशी मल्टीटास्क करणारी आणि मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आज आपल्यासोबत आहे. मी खूप काही वेळ घेऊन तिचा वेळ मला बिलकुल इच्छा नाही की मी तिचा वेळ चोरून घ्यावा, कारण ती काय बोलणार आणि कसं बोलणार या सगळ्याचं म्हणजे एक्साइटमेंट मलाही तितकंच आहे. त्याच्यामुळे मी आता सरळ विनंती करेल, प्राजक्ता, थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस अँड थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी युअर व्हॅल्युएबल टाइम. सो आय वुड लाईक टू रिक्वेस्ट टू यू, प्लीज पेन कुठे बाळा? स्टार्ट द सेशन. प्राजक्ता, ओव्हर टू यू. येस, थँक्यू सो मच. मी प्राजक्ता बोलते, कल्पनाचीच मैत्रीण आहे आणि खूप दिवसांनी हा योग जुळून आलाय. 12 वर्ष सातत्यानं मुलांवर काम करते आहे. त्यामुळे जेव्हा कल्पनाने मला विचारलं की कुठला विषय घ्यावा, तर मला असं वाटलं की प्रत्येक आईवडिलांना असं वाटतं की माझं मूल हे मिरॅकल असावं आणि म्हणूनच वयात येणाऱ्या मुलांच्या स्वप्नांची तयारी आपण करायला पाहिजे. स्वप्न आपण रोज बघतो. स्वप्न दिवा स्वप्न असतात आणि स्वप्न असतात. काही लोकांना दिवसा ढवळ्या स्वप्न बघायची फार सवय असते आणि काही लोकांना रात्री स्वप्न बघायची सवय असते. पण काही लोकांना ती स्वप्न सत्यात आणायची सवय असते, तर काही लोक फक्त स्वप्न बघतात. म्हणून आपण त्यांना दिवा स्वप्न म्हणतो. जेव्हा मूल घरात जन्माला येतो, ज्या दिवशी जन्माला येतं त्या दिवशीपासून आई वडील ठरवतात की आपण याला असं मोठं करूया, या पद्धतीने मोठं करूया, यांनी हे व्हावं, यांनी चांगलं व्हावं. चांगलं म्हणजे काय, या पद्धतीने म्हणजे काय, या स्वतःच्या कल्पना पालकांच्याच क्लिअर नसतात. आणि गंमत अशी होते की माझ्या आयुष्यात माझं काहीतरी करायचं राहून गेलं, ही खंत आयुष्यभर असते आणि आपल्या मुलांमध्ये ती ती स्वप्न आपण बघत असतो आणि ती खंत आपण पूर्ण करून भरून काढत असतो. इथे आपली खरं तर गल्लत होते, कारण खूपदा असं होतं की मला लहानपणी हे मिळालं नाही म्हणून माझ्या मुलांना मला हे सगळं द्यायचंय, किंवा मला हे लहानपणी करता आलं नाही, किंवा माझ्या आयुष्यात मला चांगला आर्टिस्ट होता आलं नाही म्हणून माझा मुलगा आर्टिस्ट झाला तर मला आवडेल, मला चालेल. आणि त्यासाठी मग आपण तसे शब्द वक्तव्य करत असतो की माझ्या मुलांना हे व्हावं, नाही नाही त्यांनी ते डॉक्टरच व्हावं, त्यांनी वकील व्हावं, कारण माझ्या आयुष्यात मी डॉक्टर व्हायचं राहून गेलोय. आता इथे प्रश्न पडतो की मूल झाल्यावर मुलांच्या आयुष्याचा तुम्ही विचार करताय की स्वतःच्या राहिलेल्या स्वप्नांचा तुम्ही विचार करत आहात? असा कदाचित प्रश्न विचारला तर सगळे म्हणतील, सगळ्या पालकांचं असं म्हणतं की आम्ही आमच्या मुलांना बदर करत नाहीये, त्यांना काय व्हायचं ते व्हावं, पण एक चांगला माणूस व्हावं किंवा चांगले पैसे कमवावे. मग चांगला माणूस म्हणजे काय, चांगले पैसे म्हणजे काय? बेसिक असं आहे की एखाद्या भिकाऱ्याला ₹10 रोज जर मिळत असेल तर त्याला सुद्धा वाटतं की मी श्रीमंत आहे. अंबानी सारख्या माणसाला रोज 10 कोटी मिळत असेल तरी त्याला वाटत असेल की रे हे कमीच आहे. त्यामुळे व्यक्तिपरत्वे या पैशाच्या, व्यक्तिपरत्वे या चांगल्याच्या, व्यक्तिपरत्वे चांगल्या माणसाच्या, या सगळ्या कल्पना बदलत असतात. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की मूल होण्याच्या आधी खरं तर पॅरेंटिंगची फार गरज आहे. आपल्याला असं वाटतं की मूल झालं, आपण आई-बाबा झालो म्हणजे आपण आता खऱ्या अर्थानं पेरेंट्स झालो. पण उद्या आपलं मूल कसं व्हावं यासाठी सुद्धा आपल्याकडे प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. त्यामुळे गर्भसंस्कार नावाची एक संकल्पना आलेली आहे. संकल्पना नवीन कुठली आली की आपण त्याच्यावर भडीमार करत असतो, पण एक्झॅक्ट त्याचं मूळ काय आहे हे शोधण्याचा आपण विचार करत नाही. तर तो व्हायला पाहिजे. आता हा भाग झाला की ज्यांना मूल होणार आहे किंवा ज्यांची मुलं छोटी आहेत त्यांच्यासाठी. पण ज्यांची मुलं बऱ्यापैकी मोठी आहेत आणि सगळ्यात जास्ती फ्रस्ट्रेशन आई-वडिलांना कधी येतं, जेव्हा 10वी जवळ येते. 10वी नंतर यांना कोणत्या स्ट्रीम्स घ्यावा हे जेव्हा सगळ्यात भेडसावतं, तेव्हा त्यांना असं वाटतं की आता आपण याचे गोल सेट केलेले पाहिजे. मला नेहमी असं वाटतं की आपण रूट कॉजवर काम करायला पाहिजे, फ्रूट कॉजवर नाही. मग ही स्वप्न काय आहेत? मग ही स्वप्न कशी पेरायची किंवा स्वप्न कशी दाखवायची? कसं आहे ना, आपण स्वप्न बघतो, आपण मुलांना दाखवतो, पण ती डोळ्यात रंगवत नाही. म्हणजे त्या स्वप्नांचा पाठपुरावाच करायला पाहिजे. मी मध्यंतरी एक पुस्तक वाचलं, ड्रीम रनर म्हणून. ऑस्कर पिस्टोरियसचं.
आणि ते पुस्तक वाचल्यावर मी अशी झपाटून गेले, की ज्या मुलाला जन्मतः ज्याचे पाय लुळे आहेत, पोलिओ झालेला आहे, ज्याचे पाय तोडावे लागले आहेत आणि तरीही हा मुलगा म्हणजे पॅरा ऑलिम्पिक मध्ये तर बेस्ट राहिलेलाच आहे, पण हा ऑलिम्पिक मध्ये सुद्धा जाऊ इच्छित आहे. तर याचा अर्थ मग त्याची डेस्टिनी होती का? त्याच्या आयुष्यात तसंच होतं का? त्याच्या नशिबात आपण काय म्हणतो ना, की नशिबाचा भाग आहे, परिस्थिती फार सुदृढ होती वगैरे असं असं पण आपण दूषणं लावून देतो आणि आपण आपली बाजू नेहमी सेफ करून टाकतो. मी खूप विचार केला, की खरंच त्याच्या डेस्टिनीत तेच होतं का? मग जेव्हा खोलात शिरत गेले, त्याचा विचार करत गेले, जेव्हा मी प्रस्तावना बरेच वेळा वाचत गेले, तेव्हा असं लक्षात आलं, की तो पोलिओग्रस्त असला तरी आई-वडिलांनी त्याला 3 मुलांमध्ये वेगळं कधी समजलेलं नाहीये. आणि प्रत्येक वेळेस ही जाणीव करून दिली, की तू बेस्ट आहेस, तू बेस्ट आहेस, तुला हे करायचंच आहे, तुला हे करायचं आणि तू करणार आहेस. आणि सिक्रेट हे पुस्तक जर तुम्हाला माहीत असेल, तर त्याच्यामध्ये ते आहे, की तुम जो सोचोगे वो होगा. आता गंमत अशी आहे, की पुन्हा मी मगाशी जसं म्हटलं, की स्वप्न आणि दिवास्वप्न. दिवसभर आम्ही स्वप्न बघत असतो, की मला हे करायचंय, मला ते करायचंय आणि आपण खूप मोठी स्वप्न बघतो. पण खरंच त्याच्यामध्ये डेप्थ आहे का? बघा ना, कधीतरी असं होतं, की आपण म्हणतो, की बापरे! लहानपणापासून मी हे स्वप्न पाहिलं आणि आज ते पूर्ण झालं. मग ते कसं काय पूर्ण झालं? त्याच्यामागची सायकॉलॉजी अशी आहे, की बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ते खूप स्ट्राँगली तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या मेंदूमध्ये, तुमच्या हृदयामध्ये घर करून होतं आणि बॅक ऑफ द माइंड तुम्ही त्याचा पाठपुरावा करत होता म्हणून तुमच्या आयुष्यात ते कधीतरी घडून आलं आणि मग आपल्याला लगेच क्लिक होतं, फोटोसारखं क्लिक होतं, की अरे आपण हे कधीतरी आठवलं होतं. मग आता इथे गल्लत काय होते, आपलं मूल झाल्यावर आपण आधीच ठरवून ठेवतो, की याने हे व्हावं, ते व्हावं, ते व्हावं. जेव्हा की त्याच्यामध्ये काय जीन्स आहेत आणि त्याच्यामध्ये काय-काय स्ट्रेंग्थ्स आणि वीकनेसेस आहे आपल्याला माहिती नसतात. मी नेहमी लोकांना 2 गोष्टी सांगते. जर तुम्हाला वाटत असेल तुमचं मूल सचिन तेंडुलकरच व्हावं, तर पहिल्या दिवसापासून सचिन तेंडुलकर सांगणं त्याच्या नसा-नसात भिनवणं सुरू करा. 2 गोष्टी. एक तर तुम्हाला जे वाटतं ते करून घ्यायचं असेल, तर पहिल्या दिवसापासून म्हणजे आपण फोगट, दंगलचं उदाहरण देतो, की गीता फोगट आणि दुसरीचं नाव काय मला आता आठवत नाहीये. तर ते फोगट बहिणी ज्या आहेत, तर हे वडिलांना वाटत होतं, मुली करत नव्हत्या. पण लहानपणापासून त्यांनी ती कुस्ती पाहिली होती, वडिलांचा स्ट्रगल पाहिला होता. तर हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड त्यांच्या डोक्यात जात होतं. आपण तेंडुलकरचं उदाहरण घेतो, की तेंडुलकरची आई त्याला पाऊस असो, पाणी असो, त्याला ग्राउंडवर नेऊन बसवायची म्हणजे काही सुट्टी घेतली नाही. तर 2 गोष्टी. जर तुम्हाला तुमचा मुलगा तेंडुलकर करायचा असेल, तर पहिल्या दिवसापासून तुम्ही स्वप्न बघा. तुमची स्वप्न इतकी स्ट्राँग असली पाहिजे, त्याच्यामध्ये किंतु परंतु नसला पाहिजे, की असं होईल का मला माहिती नाही, मी एवढं करते, पण मला माहिती नाही परिस्थिती साथ देईल की नाही, माझ्या नाही. म्हणजे आपण म्हणतो, की जर तुमची स्ट्राँग असेल आणि तुम्हाला ती रुजवता आली असेल, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आपण हे कायम सांगतो त्याचा किती गहन अर्थ आहे. म्हणजे जसे तुमचे जीन्स हे खूप प्युअर असेल, आपण प्रेग्नन्सीत सांगत असतो, की तुम्ही सगळं चांगलं खाल्लं, चांगला विचार केला, चांगलं पाहिलं, तर सगळं चांगलं-चांगलं होतं. पण इतक्यापर्यंत थांबत नाही. पण याच्यामध्ये खूप मोठा मतितार्थ आहे, की तुमच्याकडे जी खूप तुमची जी स्ट्रेंग्थ आहे, ती स्ट्रेंग्थ तुम्ही जनरेट करत असाल आणि तुमच्या मुलाला पहिल्या दिवसापासून देत असाल, तर हे नक्की शक्य आहे. पण दुर्दैव असं आहे, की पहिल्या दिवसापासून आम्हाला ती स्ट्रेंग्थ किंवा आम्हाला स्वप्न वगैरे आठवत नाही. आम्हाला 7-8 वर्ष झाल्यावर थोडीशी भुणूक लागते, की आता काय करायला पाहिजे. दुर्दैवाने असं होतं, की आमच्या घराजवळ जो क्लास असतो, तो आम्ही लावून टाकतो. म्हणजे ड्रॉइंगचाही क्लास लावतो ॲट अ टाईम आणि तिकडे कराटेचाही लावतो. गंमत अशी आहे, की स्ट्रेंग्थ जर त्याची कराटे असेल, तर त्याची ड्रॉइंग असेलच की नाही आम्हाला माहिती नाहीये. पण आम्हाला मुलांचा कंटाळा येतो आणि थोडासा वेळ आम्हाला वेगळा मिळावा किंवा त्या मुलांना काहीतरी चेंज हवं म्हणून आपल्या घराजवळ जे असेल ते आपण देतो. असं खरं तर पालकांनी करू नये. मला असं वाटतं, मला स्वतःला असं वाटतं, मी आत्तापर्यंत जो अभ्यास केला किंवा जे काउन्सिलिंग केलं किंवा मी जे इम्प्लिमेंट केलं, मी एवढ्या अधिकारवाणीने का सांगते, मी माझ्या मुलीवर इम्प्लिमेंट केलंय सगळं. 7 वर्षापर्यंत मुलांना कोणताच क्लास लावू नका. सगळ्यात महत्वाचं. म्हणजे मग आता तर सगळ्याच पोरी इतका छान ठुमका देतात, की मग आई-वडील म्हणतात, "माझी मुलगी इतकी सुंदर नसताना, की तिला डान्स क्लासला घालायचंय." पण अरे तिचे बोन्स नाहीये ना तेवढे स्ट्राँग. ती तेवढी केपेबल नाहीये सगळं करायला, हे आमच्या लक्षात येत नाही. आणि दुर्दैवाने असं की भरतनाट्यम आणि कथ्थकच्या ठिकाणी गेलो, तरी त्या गुरु ज्या म्हणणार आहेत, त्या सुद्धा सांगत नाही, की 7 वर्षापर्यंत 5 पर्यंत मुलांना क्लासला टाकू नका. खरं कारण हे आहे, की मुलांना तुम्ही आधी क्लासला घालू नका, कोणत्याच क्लासला घालू नका. का? त्याचं कारण असं त्याची स्ट्रेंग्थ आम्हाला जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत त्याला थातुरमातुर काहीच देऊ नका. आपण पुन्हा तेच करतो, की जवळ जो क्लास आहे तो लावला आहे, जवळ जो क्लास आहे. मग त्याच्यामध्ये म्हणजे आम्हाला हे पण लक्षात येत नाही, की आला का आवाज? ती स्ट्रेंग्थ सगळं दिसणार आहे. कपडा नाही घातलाय.
प्राजक्ता एकदा अनम्यूट कर स्वतःला. अनम्यूट कर. अनम्यूट कर माईकची बटन. सर्वांना मी बाकीचे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करते की त्यांनी म्यूट करा स्वतःला. तुमचा बॅकग्राऊंडचा आवाज यायला नको. हा प्राजक्ता आता तू बोलू शकतेस प्लीज. हा अनम्यूट झालाय प्राजक्ता पुन्हा. हा हॅलो. हा आता बोलू शकते. हा मी तुम्हाला जे म्हणलं की 7 वर्षापर्यंत कुठलाच क्लास लावू नका, कारण मनाची मानसिकता सुद्धा त्यांची तयार झालेली नसते. आता आपण खूपदा ते डान्स प्लस आणि याच्यात बघतो की लहानपणापासून मुलं सगळं करतायत वगैरे. मग हा सुद्धा प्रश्न पालकांमध्ये पडू शकतो की मग ते काय आहे? खरं तर इतक्या छोट्या मुलांनी एवढं सगळं करावं हे अपेक्षित नाहीये, पण तरीही आपण म्हणतो की ते गॉड गिफ्टेड आहे. काही जीन्स असे असू शकतात आणि काही मी जसं म्हटलं की तुम्हाला तेंडुलकर घडवून आणायचं असेल तर पहिल्या दिवशीपासून त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे. पण मला असं वाटतं, त्यांच्या डोळ्यांमध्ये छान आणि सुंदर आणि सक्षम स्वप्न द्यायची असेल, तर ती फक्त पैशांची किंवा करिअरची नसावी, तर ती माणसाच्या जाणीवेची सुद्धा असावी. एक उदाहरण देते. माझी मुलगी जेव्हा झाली तेव्हा ती खूप सावळी होती आणि मी तर इतक्या आनंदात होते, की मला सावळं मूल झालंय हे माझ्या डोक्यात सुद्धा आलं नाही. इनफॅक्ट गोरं-सावळं हा फॅक्टर सुद्धा माझ्या डोक्यात नव्हता. पण ती झाल्यावर प्रत्येकाकडून मी जे ऐकत गेले, की "अगं, खूपच सावळी आहे, अगं, खूपच सावळी आहे." तुम्हाला खोटं वाटेल, मला कणभर वाईट वाटलं नाही. पण मग मी काय केलं, मी तिला हे सांगणं सुरू केलं. पहिल्या दिवसापासून हॉस्पिटलला असल्यापासून सांगणं सुरू केलं, की "तू जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहेस." का? उद्या जर तू सावळी आहेस, हा तिच्या मनामध्ये जर एक न्यूनगंड तयार झाला, तर आयुष्यात कितीही ती सक्षम होण्याचा प्रयत्न करेल, तरी पण ती सक्षम होऊ शकणार नाही. कारण तिची मानसिक कुवत काय हे आम्हाला माहिती नाही. पण तुम्हाला खोटं वाटेल, मी हे प्रॅक्टिकल केलं माझ्यावर. मी पहिल्या दिवसापासून हे सांगत गेले, की "गार्गी, कर्तृत्वाचा रंग सगळ्यात मोठा असतो, दिसण्याचा रंग नाही." आणि आज म्हणजे मला खूप प्राउड फील होतं त्या गोष्टीवर. मला कधी तिचा रंग दिसला नाही. पण आज तिला रंगाचं कॉम्प्लेक्शन सुद्धा नाहीये आणि मला असं वाटतं, की हे आपलं जिंकणं आहे. अशा कित्येक छोट्या-छोट्या गोष्टी आम्हाला मुलांमध्ये रुजवायच्या आहेत. मग आम्हाला खूपदा असं वाटतं, जर मी खूप मगाशी मुद्दा मांडला, की मुलांच्या जाणीवा जाग्या ठेवा. मी याच्यावर काम करते गेले कित्येक वर्षापासून. मला सारखं असं वाटतं, की आमची मुलं स्मार्ट आहेत, आमची मुलं हुशार आहेत, आमच्या मुलांना सुदैवानं सगळी परिस्थिती आलबेल मिळत पण दुर्दैव असं आहे, की माणसासाठी रडावं लागतं किंवा माणसासाठी दुःख होऊ शकतं हेच आमच्या मुलांना माहिती नाही. म्हणजे जर आई घरात डोळे गाळत असेल, तर "आई तुला काय झालं? कशाचं वाईट वाटतं?" हे सुद्धा मुलं विचारत नाही. इनफॅक्ट मुलांचं म्हणणं असं असतं, "त्यात काय एवढं अगं? काय मनाला लावून घ्यायचं? लीव्ह इट, लेट गो." असं नसतं. म्हणजे हे मी का सांगते जाणीवा जाग्या ठेवा. म्हणजे मी असं म्हणते, की स्वप्नांमध्ये सगळ्यात मोठं स्वप्न असं असावं, की तुमच्या जाणीवा जाग्या असल्या पाहिजे. नाहीतर उद्या आमची मुलं रोबो होतील आणि आम्हाला सुद्धा अनाथ आश्रम आणि वृद्धाश्रमाच्याच दारं बघावे लागतील. आज सुदैवानं आपली अमेरिका झालेली नाहीये. आज आपण भारतात राहतो. आजही आपण एकमेकांना जोडून राहतो. आजही आपल्या मुलांना आपण म्हणजे आजही मुलं-सुना आपल्या घरात राहतात. आणि हे चित्र असलं पाहिजे. हा खूप मोठा एक पाया आहे. आणि यासाठी मुलांच्या जाणीवा जाग्या ठेवा असं मी जेव्हा म्हणते, तर मग लोकं कधीतरी आपला वाढदिवस अनाथ आश्रमात जाऊन करतात, कधीतरी वृद्धाश्रमात जाऊन करतात. पण तुम्हाला सांगू, हे 1 दिवसाचं वृद्धाश्रमात जाणं किंवा 1 दिवसाचं अनाथ आश्रमात जाणं म्हणजे जागेव्या जाग्या करणं नाही. कदाचित खूपदा तो शो ऑफ असतो आणि कदाचित म्हणजे ते समजा वाढदिवस आपण साजरा केला तरी सांगताना आपण इतक्या प्राउडली सांगतो, "आज आम्ही वृद्धाश्रमात जाऊन ना दान करून आलो." काय साध्य केलं तुम्ही याच्यातनं? मुलांना असं वाटतं, की आम्ही दान करून आलो, आम्ही काहीतरी खूप मोठी गोष्ट देऊन आलो, आम्ही उपकार करून आलो त्यांच्यावर. मला असं वाटतं तिथे जाणीवेपेक्षा आपण त्यांच्या अजाणीवा म्हणजे मी यासाठी लावते, की आपण त्यांच्या जाणीवा शून्य करून ठेवतोय. कारण त्यांना ही ची बाधा देतोय, की आम्ही या मुलांसाठी काहीतरी करून आलो आणि वी आर द सुपिरियर. आमच्या मुलांना हे कधीच वाटलं नाही पाहिजे, की वी आर द सुपिरियर. कारण मुलं ही जे आपण म्हणतो, की मातीचा गोळा आहे, आपण जसा घडवू तसे घडतील. पण आत्ताचं जनरेशन जर तुम्ही बघितलं असेल, म्हणजे तुम्हालाही माहिती असेल, की आपण गर्भसंस्कार का करतो? कारण गर्भामध्ये खूप सारे संस्कार होत असतात. म्हणून आपण चांगलं बघा, चांगलं वाचा, चांगलं ऐका, हे जे म्हणत असतो त्याच्यामध्ये खूप तथ्य आहे. तर आता अशी गंमत झाली, की आमच्या पालकांच्याच विचार करण्याच्या प्रक्रिया खूप बदललेल्या आहेत. म्हणजे जर आमच्या आयांच्या विचार करण्याच्या प्रक्रिया प्रेग्नन्सीत काय होता जर विचारलं आणि आपल्या विचारलं आणि आता येणाऱ्या पिढीचा जर आपण विचार केला तर खूप सारी तफावत आहे.
पण मला सगळ्या पालकांना हे निक्षून सांगावं वाटतं, की जनरेशन गॅप किती वाढत गेली, आपण कितीही विज्ञानाच्या पाऊलखुणांवर पाय ठेवायला लागलो, तरीही पालकत्व म्हणजे आई-बाबा होणं ही संकल्पना तितकीच छान आहे. तशीच आहे, ती बदललेली नाहीये, ती फक्त मॉडिफाईड आहे. आधी असं व्हायचं, की आपलं मूल काय करतंय, काय करत नाही. म्हणजे मी माझ्या बाबतीत सांगते, की कल्पनाने सांगितलेचं वक्तृत्व छान होतं, पण माझे आई-बाबा कधी ते बघायला आले नाही. किंवा त्यांनी मला आग्रह केला नाही, की "नाही, तू या स्पर्धेत जा." किंवा मी खूप छान नाचते त्यांच्या गावी पण नव्हतं. म्हणजे मी खूप छान चित्र काढते त्याचं कधी त्यांना अप्रूप नव्हतं. कारण चित्र काय आयुष्याचा काही भाग असू शकतो का? असंच त्यांना वाटायचं. पण आज किमान आपण सुजाण पालकत्वात मोडतो. आज आपल्याला ती जाणीव आहे, की आपण आपल्या मुलांमध्ये काय पोटेन्शियल आणि आपण ते करायला पाहिजे. पण थोडीशी गल्लत आपली काय होते माहितीये का? की आपण हे खूप उशिरा ठरवतो, की आपल्या मुलांमध्ये काय पोटेन्शियल आहे आणि आपण त्याच्यावर काम करायला पाहिजे. माझ्या सगळ्या पालकांना हे सांगणं आहे, की खूप कमीतल्या कमी वयामध्ये तुम्ही त्यांच्या मनामध्ये स्वप्न पेरा. मी मगाशी 2 गोष्टी सांगितल्या. एक तर तुमची स्वप्न पूर्ण करायची असेल, तर पहिल्या दिवसापासून त्याला त्याच्या कथा सांगत जा. कथा सांगणं हा खूप मोठा सेन्स आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं, की संवाद तुमच्या घरांमध्ये घडला पाहिजे. आई-बाबांमध्ये मुलांशी संवाद झालाच पाहिजे. दिवसभर आपण काय केलंय, कुणाशी भेटलोय, कसे वागलोय, कुठले प्रसंग आड आले, कुठले प्रॉब्लेम्स फेस करावे लागले, या सगळ्या गोष्टी खरं तुम्ही पालकांनी मुलांशी बोला. मला असं वाटेल एवढ्या लहान मुलांशी काय बोलायचंय. पुन्हा तेच ना, मग आपण गर्भात असताना जर ते मूल वाढतंय आणि आपण सगळ्या कृती करतो आणि ते त्याच्यापर्यंत जर पोहोचतंय आणि त्याला ते रिएक्ट करतंय जर गर्भाच्या बाहेर आल्यावर, तर हे 5 वर्षाचं मूल तुमच्या प्रॉब्लेम्सला रिएक्शन का देणार नाही? किंवा त्याला कळू दे. म्हणजे मघापाशी जे म्हटलं मी, की जाणीवा त्याच्यात आणखीन एक मी गोष्ट ॲड करते, ती म्हणजे जाणीवांची अनुभूती. जसं मगाशी मी म्हटलं, की तुम्ही एखाद्या वेळेस वृद्धाश्रमात घेऊन जाता, अनाथालयात घेऊन जाता, तर हे क्षणिक असतं. पण कदाचित याच घटना तुमच्या हातून सतत घडत असेल किंवा तसंच माहोल तुम्ही त्यांना क्रिएट करून दाखवत असाल, तर या गोष्टी मुलांमध्ये रुजतात. आणि मुलांशी कंपेअर करू नका, पण सांगताना गोष्टी क्रिएट करून सांगा, की त्याच्याकडे असं नसतानाही तो छान जगलाय आणि आपल्याकडे काही सगळं असून सुद्धा आपण छान जगू शकतो. या कृतीतनं त्यासाठी आपण खूप मुलांशी बोललो पाहिजे. त्यासाठी खूप संवाद गाठला पाहिजे. पण आज दुर्दैवानं असं होतंय, की आमची मुलं सुद्धा गॅझेटला खूप फॉलो करताय कारण आम्ही पालक सुद्धा गॅझेटला खूप फॉलो करतो. तुम्हाला एक मी छोटीशी केस सांगते. माझ्याकडे एक मुलगा आला होता. नुकताच 12वी पास आउट झाला होता. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला होता. एक दिवस त्याचे वडील त्याला घेऊन आले. मला म्हणाले, की "माहिती नाही हा खूप डिस्ट्रॅक्ट झालेला आहे. त्याला आईचा फार राग येतो. काय होतंय मला कळत नाहीये. तर आम्हाला कळलं तुमच्यापर्यंत तुम्ही असं-असं करता म्हणून तुमच्यापर्यंत आलोय." मी बाबांना सांगितलं, की मुलगा इतका मोठा आहे त्यामुळे तुम्ही बाहेर जा आणि मग मी त्या मुलाशी बोलेन. मी त्या मुलाशी बोलायला घेतलं. त्याला विचारलं, की "तुझ्या हॉबीज काय आहेत?" नीट ऐका हां. त्याला विचारलं, की "तुझ्या हॉबीज काय? तुझ्या स्ट्रेंग्थ काय? तुला काय आवडतं?" त्यांनी काय सांगावं? त्यांनी सांगितलं, "मला पॉर्न व्हिडिओज, टॉर्चर व्हिडिओज आणि सेक्स व्हिडिओज बघायला आवडतात." मी हलले. सेक्स व्हिडिओज आहेत, पॉर्न व्हिडिओज इथपर्यंत माहीत होतं, पण टॉर्चर व्हिडिओज पण असतात हे काही मला माहिती नव्हतं. त्याला म्हटलं, "कसे असतात रे टॉर्चर व्हिडिओज?" तो म्हणाला, "दाखवू का तुम्हाला?" मी म्हटलं, "हो, दाखव ना, मला कळलं पाहिजे काय असतं." तो म्हणला, "कसं ना, त्याची नावं असं टॉर्चर व्हिडिओज वगैरे म्हणून नसतात. वेगवेगळी नावं असतात आणि ती जरा सर्च करावी लागतात. पण मी ती सर्च करतो, अर्धा तास लागेल त्याला." मी खूप क्युरियस होते म्हणून म्हटलं, की "नाही, तू सर्च करच आणि मला हे सगळं सांग." त्याने ते सर्च केलं, त्याने मला दाखवलं आणि मी 2 सेकंदाच्या वर फार काही बघू शकले नाही आणि ही वॉज व्हेरी कूल. म्हणजे मी एखाद्या बाईसमोर किंवा एखाद्या मॅम समोर बोलतोय असं पण त्याला हेजिटेशन नव्हतं इनफॅक्ट आणि तो खूप छान पद्धतीने म्हणाला, की "या साइट्स मी बघतो आणि मला खूप आनंद होतो." तर त्याला म्हटलं, "का आनंद होतो?" तर त्याचं पुढचं वाक्य असं होतं, की "मला जगातल्या सगळ्या बायकांचा राग आहे." म्हटलं, "का?" तो म्हणला, "नाही, मला माझ्या आईचा पण राग आहे. ती मला खूप अंडर एस्टिमेट करते. मला माझ्या आजीचा पण राग आहे. ती पण मला अंडर एस्टिमेट करते. कोणासमोर बोलते. एकदा मला कॉलेजमध्ये मॅडम पण असंच बोलल्या, "मला सगळ्या तमाम बायकांचा राग आहे आणि मी लोकांचा हाफ मर्डर नाही करू शकत ना." म्हटलं, "मग?" तो म्हणे, "मला असं वाटतं, की या सगळ्यांना भोसकून टाकावं, यांचे मर्डर करून टाकावे, पण मला ते शक्य नाहीये. म्हणून मी हे सगळं बघतो." म्हटलं, "याचं आणि याचं काय कनेक्शन आहे?" त्यांनी जे सांगितलं त्याच्यावरनं मी हलून गेले. त्याचं म्हणणं असं होतं, की मला या काही लोकांमुळे जगातल्या तमाम बायकांचा राग आहे आणि या बायकांवर मला सूड उगवता येत नाही, म्हणून मी हे सगळे व्हिडिओज बघतो. का तर याच्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे, ती बाई आहे. म्हणजे या सगळ्या तिन्ही व्हिडिओजमध्ये फक्त बाई कॉमन फॅक्टर आहे आणि तिच्यावर शोषण होतं आणि ते बघून मला खूप आनंद होतो, की मला करता येत नाही, पण कुणीतरी करतंय म्हणजे माझ्या मनातली भडास मी त्याच्यात काढतोय.
तुमच्या लक्षात येते हे आताच्या पिढीचं प्रातिनिधिक रूप आहे. म्हणजे आपली पिढी कुठपर्यंत जाते आहे, कुठपर्यंत विचार करते आहे, याचा विचार प्रत्येक पालकांनी करावा. आमची मुलं इतकी स्मार्ट आहे, की त्यांना सगळं कळतंय, की आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. वयात येणाऱ्या मुलींना किती कमी कपडे घातले पाहिजे, कसा मेकअप केला पाहिजे, कोणाला अट्रॅक्ट करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, हे सुद्धा सर्रास 8वी-9वी पासून चालतंय. आणि खरी गरज तेव्हाच आहे. म्हणजे मी असं म्हणते, की तुम्ही त्याचा मित्र व्हा, पण इतके मित्र होऊ नका, की मुलांनी विचारावं, की "आई तुझं क्रश काय होतं?" इतके मित्र होऊ नका. म्हणजे लोकं जे म्हणतात ना, आम्ही खूप फ्रेंडली बोलतो, आम्ही आमचे अफेअर सांगितले. कृपया आई-वडिलांनी असलं काहीही करायचं नाही. कारण आई नावाचा रिस्पेक्ट त्या मुलांमध्ये राहिलाच पाहिजे, बाबा नावाचा रिस्पेक्ट त्या मुलांमध्ये राहिलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही थोडंसं अंतर राखलंच पाहिजे. आजचं जनरेशन पाहिल्यावर मला सारखं असं वाटतं, की आपल्या आधीचं जनरेशन जास्ती चांगलं होतं. एक आई नावाचा आपल्याला धाक होता. म्हणजे मला अजूनही आठवतं, की 7 वाजले, की 7च्या ठोक्याला घरात असलोच पाहिजे. तर मी नाही, माझे भाऊ सुद्धा घरात असायचे. आम्हाला आठवत नाही, की आम्ही 7 नंतर म्हणजे सकाळी 7 नंतर कधीतरी झोपून राहिलोय, आपण उठलो नाहीये, असं सुद्धा आम्हाला आठवत नाहीये. म्हणजेच असं, की इनडायरेक्टली हे सगळे संस्कार पडत गेले आणि तिच्या वागण्यातनं, तिच्या बोलण्यातनं आमच्यावर ते रुजत गेलं. तिला ते स्वप्न माझ्या डोळ्यामध्ये कदाचित पेरणं जमलं नसेल, पण कदाचित तिचं रुजणंच इतकं छान होतं, की त्याच्यातनं स्वप्नांची तयारी होत गेली माझ्या. माझ्या किंवा आपल्या पिढीच्या सगळ्यांच्याच. त्यामुळे आपण ते सगळं करायला लागलो. आणि तुम्हाला माहिती आहे की आत्ताची मुलं खूप इन्फ्लुएन्स्ड आहेत. आणि दुर्दैवाने आपल्याकडे पॉझिटिव्ह इन्फ्लुअन्स खूप कमी असतो. निगेटिव्ह इन्फ्लुअन्स हा जास्ती अटॅक करणारा असतो. म्हणजे एखादा मुलगा जर YouTubeवर छान डान्सचे व्हिडिओ बघत असेल, तो डान्सचा फेवर करणारा असेल, तर समोरचा मुलगा जाऊन डान्सचा व्हिडिओ बघणार नाही, पण तोच दुसरा जर पॉर्न व्हिडिओज बघत असेल, तर तो मुलगा नक्की पॉर्न व्हिडिओज बघू शकतो आणि त्याचा ॲडिक्ट होऊ शकतो. म्हणजे आपली सायकॉलॉजी अशी आहे. म्हणजे बघा ना, रस्त्याने एखादा ॲक्सिडेंट झाला असेल आणि तिथे मारामारी सुरू असेल, तर आपण सगळेजण गोळा होतो. खरं तर आपली काहीच गरज नसते किंवा आपण काही तिथे सोल्युशन पण देत नसतो. पण काहीतरी वेडं-वाकडं घडतंय. पण तेच संमेलन होणार असेल, खूप चांगली व्याख्यानं होणार असेल, तर आपण वेळ काढून तिथे जात सुद्धा नाही, अर्धा तास उभं सुद्धा राहत नाही. तो माणूस काय सांगतो त्याच्या म्हणजे त्याच्या भावना आमच्या मनापर्यंत पोहोचत नाही, जाणीवा पोहोचण्याचा काही प्रश्नच येत नाही आणि त्याची अनुभूती घेण्याचा सुद्धा अर्थार्थित संबंध नसतो. ही आताची आमची लाईफस्टाईल झालेली आहे आणि याच लाईफस्टाईलनुसार आपण वागतोय. म्हणजे असंच की आमच्या मुलांचा पाया आम्ही पक्का करत नाही, कारण आम्हाला पाया म्हणजे काय हेच माहिती नाहीये. आमच्या मुलांनी एक्झॅक्ट काय करावं? म्हणजे खूपदा असं होतं, की वकिलाच्या घरात वकील मुलगा जन्माला येतो किंवा डॉक्टरचा मुलगा डॉक्टरच करत असतो. पण कधीतरी त्या डॉक्टरच्या मुलाला ऑफबीट जावंसं वाटतं, तर पालकांना ते मान्य नसतं, की एका डॉक्टरचा मुलगा चित्रकार कसा होऊ शकेल? किंवा एका वकिलाचा मुलगा हा डान्सर कसा होऊ शकेल? म्हणजे आई-वडिलांनाच ते खात असतं, की बापरे! आमच्या मुलांनी आमची इज्जतच काढली. आणि खूपदा असंही होतं, की चित्रकाराचा मुलगा जर वकील होणार असेल, तर चित्रकाराला ते छान वाटतं. पण आपला मुलगा असं काही करू शकतो का? ही स्वप्न तो कधीच त्या मुलाच्या डोक्यात पेरत नाही. म्हणजे साधं उदाहरण घ्या, की धुनी-भांडी करणाऱ्या ज्या बायका असतात, त्यांच्या मुलांना असं वाटतं, की आपण धुनी-भांडी करणं म्हणजे आपण तीर मारलेली आहे. म्हणून मी म्हणते, की आपली मुलं खूप बेस्ट फॉलोवर असतात आणि त्यांची फॉलोअरशिप ही आपल्याला बघत-बघत पुढे जात असते किंवा ती स्ट्रॉंग होत असते आणि कदाचित त्यांची ती स्ट्रेंग्थ पण तयार होते. आणि दुर्दैवानं आपल्याकडे आपला फॅक्टर असा आहे, की म्हणजे मी प्रत्येक वेळेस सांगत असते लोकांना, की आमच्या मुलांमध्ये 95% गोष्टी खूप चांगल्या आहेत. आमच्या मुलांमध्ये 95 गोष्टी खूप चांगल्या आहेत, पण 5% मुलांमध्ये त्या गोष्टी नाहीये, तर आमचा सगळा गोंधळ असतो, की आम्ही 5% काम करायचं. म्हणजे खूपदा असं होतं, की माझ्या मुलाला चांगलं ड्रॉइंग करता येत नाही किंवा माझ्या मुलाला चांगलं नाचता येत नाही. 4 लोकांमध्ये मला माझी शेखी मिरवता येत नाही. असा जेव्हा विचार करून किंवा शाळेमध्ये तो अकॅडमिक खूप चांगला आहे, पण त्याला ड्रॉइंग येत नाही. तर आपला हट्ट असतो, की तुला ड्रॉइंग आलंच पाहिजे, तुला ड्रॉइंग आलंच पाहिजे. गंमत अशी आहे, की आमच्या मुलांमध्ये ती 95% ची जी स्ट्रेंग्थ आहे, आम्ही त्याच्यावर काम करत नाही. पण आम्ही 5% नाहीये त्याच्यावर काम करत बसतो. आणि दुर्दैवानं आपण आयुष्यभर त्या 5% वर काम करतो, जे त्याच्यात नाहीच आहे. जे इनबिल्टच त्याच्यामध्ये नाहीये. कारण आपली मुलं ही परिपूर्ण नसणार आहे, कारण आपण परिपूर्ण नाहीये हे लक्षातच घ्यायला पाहिजे. मग ते इनबिल्ट असण्यासाठी आधी तुम्ही टेस्ट करा. म्हणजे टेस्टिंग पिरियड असला पाहिजे. तो 7 वर्षापर्यंत असतो आणि 7 वर्षानंतर आई-वडिलांना हे लक्षात आलं पाहिजे, की आमच्या मुलामध्ये खरंच कुठली स्ट्रेंग्थ आहे. माझ्या मुलासाठी म्हणजे मला लहानपणी कोणी ओळखत असेल किंवा कल्पनानं जर सांगितलं, मला सगळं येत होतं. मला सगळं आवडत होतं. मी सगळं करत होते. पण मला हे लक्षात आलं, की मी सगळं करत असताना एका आयुष्याच्या एका ठराविक टप्प्यामध्ये एक्झॅक्ट काय करावं यासाठी मी कन्फ्यूज होते.
कारण मी अकॅडमिक पण मेरिट स्टुडंट होते, मी स्पोर्ट्स वाली पण होते, माझं चित्र पण चांगलं होतं, मी लिहे पण चांगले, माझं वक्तृत्व चांगलं होतं आणि मला सगळे असं म्हणायचे की अगं एवढं सगळं म्हणजे एकनाथ भाराभर चिंध्या ना. आणि माझ्या डोक्यात कायम ते येत होतं की एकनाथ भाराभर चिंध्या असंच काहीतरी होणार आहे. पण सुदैवानं माझ्या आई वडिलांनी अनवधानाने, म्हणजे पर्पजली नाही, अनवधानाने जो काही पाया घातला होता किंवा माझी जी मेंटल स्ट्रेंथ होती त्याच्यामध्ये चांगलं काय वाईट काय हे समजण्याची किमान माझ्यामध्ये कुवत होती. आणि कदाचित मला असं वाटतं की त्या कुवतीच्या भरोश्यावर आज मी माझी स्ट्रेंथ काय आहे मला कळलं आहे आणि मी पुढे जाते आहे. पुढे जाण्याची कल्पना. मी तुम्हाला एक छोटासा किस्सा सांगते. मी पुण्यामध्ये आले तेव्हा मी नोकरी करत होते आणि त्यानंतर लग्न झालं इथे पुण्यामध्ये. मला काहीतरी वेगळं करायचं होतं म्हणून मी चंद्रपुरातनं पुण्यामध्ये आले होते. आणि वेगळं करण्याच्या कल्पनेमध्ये वेगळं काय करायचं हे मला कळत नव्हतं. पण दरवेळेस वेगळं काहीतरी करायचं असं मी दरवेळेस कॉलेजमध्ये माझ्या मित्र-मैत्रिणींना सांगायचे. आणि कॉपी रायटिंग माझ्या आवडीचा भाग होता कारण मला कॉपीज आणि ग्रीटिंग कार्डसाठी कॉपीज लिहायच्या होत्या. पण मला सारखं असं वाटायचं, की माझा हा जरी आवडीचा भाग असेल तरी लोकांच्या अंडर राहून मला काम करणं जड जातंय. मग याच्यावर मी काम करणं सुरू केलं. माझ्या लक्षात आलं, की मग येस आय हॅव द लीडरशिप. मला ती माझी स्ट्रेंग्थ कळली, की माझ्यामध्ये लीडरशिप आहे. गंमत अशी ही स्ट्रेंग्थ माझी मला कळली. लक्षात घ्या. दुसऱ्यांना कळून त्यांनी कोणीतरी सांगावं त्यापेक्षा स्वतःची स्ट्रेंग्थ स्वतःला कळणे हे जास्त महत्वाचं आहे. आता मुलांची स्ट्रेंग्थ आपल्याला का कळावी? कारण मुलं अजून तेवढे कॅपेबल नाहीये म्हणून आई-वडिलांना त्याची स्ट्रेंग्थ कळावी. त्यासाठी आपण पालक आहोत त्याचे. हा फरक आहे. पण किती वाईट ना, की मला माझ्या वयाच्या 30शी मध्ये मला माझी स्ट्रेंग्थ कळली आणि मग मी कामाला लागले. मग ती स्ट्रेंग्थ मला असं कळली, की अरे चंद्रपूर, नागपूरच्या मुलांचं बालपण आहे, पुण्या, मुंबईच्या मुलांचं बालपण नाही. तर ते बालपण आपण जसंच्या तसं द्यावं. मी ते दिलंही. मी त्याच्यात सक्सेसही झाले. मी पुण्यात टॉपमोस्ट पोझिशनला डे केअरमध्ये होतेही. पण एखादी अकॅडमिक मुलगी इतक्या चांगल्या डिग्र्या घेऊन, इतकी चांगली अकॅडमिक होऊन, मेरिटची स्टुडंट असून जर ती पाळणाघर चालवते, याच्यासाठी लोकांच्या नजरा इतक्या वाईट होता माझ्याकडे, की "अगं एवढंच सगळं करायचं होतं, तर मग चंद्रपुरात, नागपुरातनं गेली कशाला? तुझं तर इकडे खूप चांगलं नाव होतं." पण माझ्या डोळ्यात जे स्वप्न होतं, ते कुठेतरी साकार होत होतं आणि मला ते दिसत होतं. म्हणून मला असं वाटतं, की आज मी पाळणाघर चालवते हे सांगताना मला कुठेही वाईट वाटत नाही. मला कुठेही रिग्रेशन नाहीये. त्याचं कारण असं कारण त्या स्वप्नांचा पाठपुरावा मी करत गेले आणि म्हणूनच मला असं वाटतं, की मला वयाच्या 30शीत कळलं आणि ते माझं मला कळलं. पण तेच जर माझ्या पालकांना कळलं असतं आणि त्यांनी जर मला त्या स्ट्रीमवर पाठवलं असतं, तर कदाचित माझीही मजल आणखीन खूप काहीतरी चांगली राहिली असती. आज म्हणजे ट्रायल एंड एरर प्रकरण चालू होतं. म्हणजे मीच ते करायचं, मीच त्याच्यावर ट्रायल करायची आणि मीच जमतंय का या प्रक्रियेतनं पुढे जायचं. तर आपण आपल्या मुलांवर हे जर सोपवलं तर खूप आयुष्याचे वर्ष निघून जाते कारण आपण फास्ट लाईफमध्ये जगतोय. बघा ना साधं उदाहरण, की हिंदी साइडर जी लोकं आहेत म्हणजे आपण एक गुजराती मारवाड्यांचं उदाहरण घेऊ. त्यांच्याकडे कपड्यांचं दुकान जर असेल, तर त्यांचा बनाबनया सेटअप तो दिलेला आहे आणि तिथून मग मुलांची मुलं जर दुकानच चालवत असेल, पण त्यांना आपण 10% हा पाया तयार करून दिलेला आहे आणि 11व्या पासून त्यांनी वर चढायचं. आपल्याकडे उलटं होतं. आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे, की आपण त्यांचा पायाच पक्का करत नाही. आपणही शून्यातनं सुरुवात करतो. तोही शून्यापासून सुरुवात करतो. आपणही 5 पर्यंत पोहोचतो. तोही 5 पर्यंत पोहोचतो आणि मग प्रत्येक वेळेस आपण म्हणत असतो, मारवाड्यांच्या मुलांना बरोबरही जमतं. आपल्याला काही जमत नाहीये. पण विचारांची प्रक्रिया आपण बदललेली नाही. जाणीवा. मी जसं म्हणते, की जाणीवा आपल्या प्रगल्भ व्हायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आमच्या मुलांकडे जाणीवा नाहीये. आज आमच्या मुलांकडे टाईम मॅनेजमेंट नाहीये. आज आमच्या मुलांकडे मनी मॅनेजमेंट नाहीये. मग प्रत्येक वेळेस बाबा याच्यामध्ये आणखीन कॉन्फ्लिक्ट आहे. बाबा फार काही बाबाचा रोल नसतो याच्यामध्ये. या सगळ्या आईचा रोल असतो, की परीक्षा कधी आहे, कोणती आहे, कुठल्या शाळेत ॲडमिशन घ्यायची, फीस किती आहे, आपल्याला पॉकेट मनी किती दिला पाहिजे, हा सगळा आईचा गोंधळ असतो. बाबाचं म्हणणं असं असतं, की मला लहानपणी हे सगळं मिळालं नाही म्हणून माझ्या मुलांना मी सरसकट सगळं देणार आहे. सरसकट सगळं देणार आहे याच्यामागे आपण किती आमिष त्यांना देतो हे या पालकांच्या लक्षात येत नाही. पालकांना हे लक्षातच यायला पाहिजे, की त्यांचं बालपण कसं असावे. आपलं बालपण वाईट गेलंय का? म्हणजे जर आता कोणी ऐकत असेल आणि माझ्या वयाचे कोणी असेल, तर मी हा प्रश्न सगळ्यांना विचारते, की आपलं बालपण वाईट होतं का? आपलं बालपण वाईट नव्हतं, कारण आपल्या कन्सेप्टच वेगळं होत्या. म्हणजे आपल्या घरामध्ये 5 लोकांसाठी 1 टॉवेल असायचा, 5 जणांसाठी एकच बाथरूम असायचं, 5 जणांसाठी एकच भाजी असायची, पण आपली कधी कंप्लेंट नव्हती. 5 जणांसाठी एकच टॉवेल असावा लागतो, हाच नियम आपल्या घरांमध्ये होता. आज आपल्याकडे 5 जणांसाठी 10 टॉवेल असतात, पण तरीही समाधान नसतं. मी समाधान ही गोष्ट यासाठी सांगते, की कदाचित आमची मुलं खूप स्मार्ट आहेत. आमची मुलं चांगलं कमवतील, आमची मुलं चांगल्या हुद्द्यावर जातील, आमची मुलं अमेरिकेत जातील, खूप पैसा कमवतील.
पण कदाचित जेव्हा समाधानाची बाजू असेल तर ते समाधानी नसते. आणि मला कायम असं वाटतं, की खूप पैसा मिळवण्यापेक्षा खूप समाधान मिळावं, पैसा आपोआप येतो. म्हणजे लक्ष्मी का सरस्वती या द्वंद्वात मी कायम असायचे. मला नेहमी असं वाटतं, की सरस्वतीचा फेवर करावा, लक्ष्मी आपोआप येते. पण लक्ष्मी आपोआप आली तर सरस्वती येईल याची गॅरंटी नसते. मग पुन्हा तोच प्रश्न, की आमच्या मुलांना टाईम मॅनेजमेंट माहिती नाहीये. आमची मुलं आजकाल कितीही वाजता उठतात. त्यांना ते गणितच कळत नाही. आपण सुद्धा एक्सक्यूज देतो, जाऊ दे ना, सकाळी उठून तरी काय करणार आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये तर मला वाटतं सगळ्या मुलांना सवय लागलेली आहे, की 9-10च्या पुढे उठायची. अ, वाटेल तेव्हा जेवायची. वाटेल तेव्हा दिवसभर टीव्ही किंवा हातात मोबाईल. म्हणजे मोबाईलसारखं गॅजेट तर म्हणजे कीड आहे आत्ताच्या जनरेशनसाठी. मला सारखं असं वाटतं, की मोदी सरकारनं जर मला मुभा दिली, की हे किती वाईट आहे सांग, तर मी त्यांना निक्षून सांगेन, की आता या पिढीसाठी मोबाईलची गरज नाहीये. पण आता घराघरात मोबाईल आहे, हाताहातात मोबाईल आहेत. प्रत्येकाजवळ वेगळा मोबाईल आहे. त्या मोबाईल कसा सोडायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. पण मला असं वाटतं आई-वडिलांनी त्याच्यावर काम करावं. किमान त्यांना परफेक्ट जोपर्यंत कळत नाही, म्हणजे त्यांच्या विचारांची प्रक्रिया परिपूर्ण होत नाही, तोपर्यंत तरी पालकांनी मोबाईलवर काय सुरू आहे हे नक्की बघावं. त्यासाठी मी एक छोटासा प्रयोग मागच्या वर्षी केला होता. माझी मुलगी 9वीत होती आणि आता एक फॅड तयार झालेला आहे, की वाढदिवसाला जायचं म्हणजे एकतर आपलं-आपलं जायचं. आई-बाबा तिथे नकोय. त्यांचा स्वतःचा वाढदिवस असेल तर हॉटेलमध्ये आपण त्यांना अरेंज करून द्यायचं. आणि मित्रांच्या मैत्रिणींच्या वाढदिवसाला जाणार असेल तर Amazonवरून काय-काय ऑर्डर करायचं आणि प्रत्येकाने कॉन्ट्रिब्युशन करायचं आणि किमान 200 ते मॅक्सिमम 500 कॉन्ट्रिब्युशन. माझ्या मुलीने मला एकदा असेच ₹200 मागितले. मला मला म्हणाले, की अ, वाढदिवस आहे आणि वाढदिवसाला मला कॉन्ट्रिब्यूट करायचं. मी शॉकच झाले. मला वाटलं सगळे मिळून 200 गोळा करतात. ती म्हणली, "नाही, वैयक्तिक सगळे म्हणजे इंडिव्हिज्युअली सगळे 200 गोळा करतात." मला अंगावर आलं. मी म्हटलं, "हे ₹200 आपण किती जमवून ठेवतो, किती सगळ्या गोष्टींची आपण म्हणजे वही मेंटेन असते, की किती कशाला काय गेले, काय नाही." आणि इतक्या सहजपणे ही मुलं जेव्हा म्हणतात, की मला ₹200 हवे आहेत, तर मला ते योग्यच वाटत नाही. तर मलाच म्हणायचं की मुलांना टाईम मॅनेजमेंट कळलं पाहिजे. मुलांना मनी मॅनेजमेंट कळलं पाहिजे. मग मुलांना ही जाणीव आली पाहिजे, की आपण किती रुपये खर्च केले पाहिजे किंवा किती रुपयांसाठी किंवा एखाद्या वस्तूसाठी किती रुपये देणं अपेक्षित आहे. बोल. हो, हो. तर सगळ्यात महत्वाचं असं आहे, की मी माझ्या मुलीसाठी एक प्रयोग केला. मला मी अस्वस्थ झाले. म्हटलं, "अगं जेवढे जण याला होते, वाढदिवसाला होते, त्या सगळ्यांना तू बोलव. त्यांना मला एक काहीतरी टार्गेट द्यायचंय." तर तिला असं वाटलं, आता आई सगळ्यांना ओरडेल कदाचित. तर तिला मी म्हटलं, की "तुझ्यापासून आपण सुरुवात करूया. तू मला रस्त्यावर उभं राहून सरबत विकून दाखव आणि मला ₹15-20 कमवून दाखव." आधी तिला खूप इन्सल्टिंग वाटलं, की रस्त्यावर उभं राहून सरबत विकायचं आणि पैसे गोळा करायचे. तर ₹15 काय प्रॉब्लेम आहे? मी चिडले तिच्यावर. मी म्हटलं, "हा टास्क जर तू घेणार असशील" मग तिलाही जरा खुमखुमी आली, की नाही आपण तो टास्क घेतला पाहिजे. तर ₹15 साठी हे करावं लागतं आणि आपण ते सहज करू असा त्या डोक्यामध्ये गोंधळ होता. आणि मी जेव्हा तिला सांगितलं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुला जागा शोधून देणार नाही, मी सरबत तयार करून देणार नाही, मी भांडवल देणार नाही, मी पब्लिसिटी करणार नाही. तुझ्या पिगी बँकमध्ये काही पैसे असेल ते तू घ्यायचे. लिंब DMartमध्ये मिळतात का भाजीवालीकडे मिळतात ते तूच शोधायचं. साखर म्हणजे सरबत करायला साखर, मीठ, लिंबू काय लागतं मला माहिती नाही. लोकांना विचार. त्यासाठी पब्लिसिटी करायला काय-काय करावं लागणार आहे? आपले डिस्पोजेबल ग्लास आणायचे का? तर ते कुठून आणायचं? सगळं तुम्ही करायचं. आणि हा सगळ्यांना टास्क दिला. मीनवाईल मी सगळ्या आयांशी बोलले, की आपण हा या पद्धतीचा मुलांना टास्क देतोय. कोणाला चालणार की नाही मला सांगा. काही आयांना उगाचच ते विचित्र वाटत होतं, तर मी त्यांना बाद केलं. मी म्हटलं ज्यांना वाटतं त्यांनी करावं. गंमत म्हणजे साखर DMartमध्ये मिळते का किराणाच्या दुकानात मिळते? मग DMartची साखर ₹35 ची आहे का आणि किराणाची ₹30 ची आहे का? हे सुद्धा आमच्या मुलांना माहीत नव्हतं, कारण आमच्या मुलांना त्याची गरजच पडत नाही. आता तर असं झालं, की आपण ऑनलाईन लगेचच आपण Swiggy-बिगीवरून खाणं सुद्धा बोलवून घेतो. त्यामुळे कोथिंबीर कशाला म्हणतात, पालक कशाला म्हणतात आणि चवळी कशाला म्हणतात, चाकवत कशाला म्हणतात, हे सुद्धा आमच्या मुलांना बायफरकेट करता येत नाहीये. आणि आमच्या घरामध्ये आता इतकी सुबत्ता आहे, की मुलांनी पुन्हा अ, जुन्या काळात जाऊन काहीतरी करावं हे आमच्या बुद्धीलाही पटत नाही आणि पुन्हा जुना काळ द्यायचा कसा? किंवा कमी पैशांचा काळ द्यायचा कसा? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. तिला सगळं सांगितलं आणि तिला हे सांगितलं, सगळ्या पालकांना सांगितलं, की कोणीही या मुलांना गाडीवर या सेंटरमध्ये सोडणार नाही. आयदर त्यांनी सायकलवर यायचं, आयदर त्यांनी बसनी यायचं किंवा पायी यायचं.
आणि कंडिशन 10च्या टोक्याला इथे जमलेच पाहिजे. तुम्ही नाश्ता करून येताय, जेवण करून येताय, डबा घेऊन येतात. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला तुम्ही 10 वाजता इथे भेटलाच पाहिजे. 10 वाजता त्यांचं नंबरिंग व्हायचं, किती वाजता आले त्यांची सही व्हायची. त्यांना मी जागा शोधायला पाठवली. नंतर त्यांना जागा सापडली DMart जवळ. त्यांनी तो स्टॉल लावला. मग त्यांच्या लक्षात आलं, की अरे स्टॉलसाठी मग आपल्याला एक टेबल लागेल. मग आपल्याला एखादं कंटेनर लागेल. मग आपल्याला ग्लासेस लागतील. मग ग्लास धुवायचे कसे? मग आपण डिस्पोजेबल ग्लास आणावे. मग आपण लिंब आणावी. मग तो आधी सरबत करायला पाहिजे. ते सरबत काल करून ठेवलं तर ते कडवट होऊन जाईल. हे एक गोष्टींची त्यांना अनुभूती मिळत गेली. मी काही मुलं गार्गीच्या शाळेतली होती. त्यामुळे मी तिला डायरेक्टरला सांगून ठेवलं होतं, की तुम्ही एकदा तिथून क्रॉस व्हा आणि त्यांना खूप ओरडा, की तुम्ही तर इतकी लहान आहात, चाइल्ड लेबर सारखं तुमच्याकडनं कोणी काम करून घेतंय का वगैरे. जसं की मी संस्थेचं सगळं बॅनर वगैरे सगळं त्यांना दिलं होतं, सगळं समजवलं होतं. पण मला बघायचं होतं, की ही मुलं कसं हँडल करतात. कारण तुम्ही पाहिलं असेल, आपली मुलं इतकी चरचर करतात हल्ली, म्हणजे आपण एक वाक्य बोललो, तर ह्यांची 10 वाक्य ठरलेली असतात आणि ते रिलेव्हंट नसतात. म्हणजे त्यात काय? मग कुठे गेलो? त्यात काय झालं? तेवढं काय त्याच्यामध्ये? अशीच वाक्य असतात. पण हे गांभीर्यच असतं त्याचं. तर मी त्यांच्या डायरेक्टरला सांगितलं, की तुम्ही जाऊन एकदा तिथून जा आणि त्यांच्याशी आर्ग्यू करा. तसे ते गेले आणि मी तिथे नव्हते. म्हणजे मी ठरवलं होतं, की नाहीच जायचं. त्यांनी खूप आर्ग्यू केलं. त्यांनी ते खूप ओरडले. ओरडून आणि चिडून निघून गेले. संध्याकाळी या सगळ्या मुलांनी मला किस्सा सांगितला आणि मी त्यांना म्हटलं, की "मग तुम्ही काय सांगितलं?" तर गंमत अशी, त्यांनी स्वतःची बाजू मांडण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे एखादा प्रसंग घडल्यावर आपण त्याच्यावर कशा पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे किंवा स्वतःची बाजू आपण कशी मांडली पाहिजे हे त्यांना कळलं. दुर्दैवानं आपल्या घरांमध्ये असं होत नाही. कारण आपण त्यांना बाजू मांडायला एक तर संधी म्हणजे ते बरोबर असेल तरी बाजू मांडायला संधी देत नाही आणि एखादी गोष्ट त्यांना हवी असेल तर ती हवी आहे हे सांगण्याच्या आधीच आपण त्यांना 1000 गोष्टी देऊन दिलेल्या आहेत, की त्यांना काही डिमांड करावी लागते किंवा या म्हणजे वॉटर बॉटलच असेल तर वॉटर बॉटलसाठी ₹50 घालवावे लागतात वगैरे काही गावीच नाही. मग त्यांचा पहिला दिवस जेव्हा होता तेव्हा आधी तर 2च मैत्रिणी उभ्या होत्या सरबत विकायला. त्यांना फक्त मिळाले होते त्या दिवशी ₹75 आणि ₹75 मिळाले. मी त्यांना म्हटलं, "सगळा हिशोब लिहा, की तुम्हाला किती खर्च आला काय?" तर ₹50चं त्यांनी भांडवल लावलं होतं. जे त्यांच्या पिगी बँकमधनं त्यांनी पैसे काढले होते ₹100-100 आणि मी म्हटलं, "भांडवल बाजूला ठेवा. मग तुम्हाला प्रॉफिट किती झालाय ते बघा." प्रॉफिट होतं फक्त ₹25. म्हटलं, "आता तुम्ही दोघी जणी आहात, तर तुम्हाला डिव्हाईड करावं लागेल ना. मग तुम्ही डिव्हाईड करा." तर प्रत्येकीला आले ₹12.5. त्याशी माझा प्रश्न होता दोघींना, की मी तर ₹15 म्हणाले होते. तुम्ही तर ₹12.5च कमवले आहेत. मग ₹15 कमवायला तुम्ही आज दिवसभर उन्हात उभा होतात. दिवसभर घसाफोड केली, स्वतःच्या पॉकेटमधले पैसे पण टाकले. पण तरीही तुम्हाला ₹15 कमवता आले नाही. मग जर ₹500 कमवायचे असेल, तर तुम्हाला किती एफर्ट्स घ्यावे लागतील? आणि तेव्हा त्यांना ते रिअलाईज झालं. अर्थात रिअलाईज झालं म्हणजे त्यानंतर प्रक्रिया सगळी बदलली असं होत नाही, पण हे सातत्यानं करणं गरजेचं आहे. कारण आता आपली मुलं स्मार्टच आहेत. मग मी रोजचे त्यांना टास्क देत होते, की रोज रोज वेगळे टास्क, की आज तुम्ही सायकलनी गेलं पाहिजे, आज आईला चहा तुम्ही करून द्यायचा. नंतरचा एक टास्क मी असा दिला होता, की बुक बँकेत आपल्याला जायचं, तर सगळ्यांनी पुस्तकं गोळा करायची. जर कोरी पानं असेल, तर कोरी पानं काढून घ्यायची. आणि त्यांना मी असं पण सांगितलं होतं, की मी तुम्हाला कुठे नेऊन बसवणार नाही. मी तुम्हाला मॅप काढून देईल, मी तुम्हाला ॲड्रेस देईल. तुम्ही तो ॲड्रेस शोधला पाहिजे, तिथे जाऊन त्या लोकांशी बोललं पाहिजे. तुम्ही बुक बँकेमध्ये तुमची पुस्तकं दिली पाहिजे आणि त्या बुक बँकेचं काय होतं पुढे, कोणत्या लोकांपर्यंत हे जातं, हे सगळं मला इत्थंभूत इथे सांगितलं पाहिजे. मग आता चुरस होती कारण 10 मुलं एकत्र जमली होती, तर कोण बेस्ट ऑफ द बेस्ट सांगतं कारण त्याच्यामध्ये मी प्राइझ देणार होते रोज. मग मला असं लक्षात आलं, की अरे जर आपण याच्यामध्ये कॉम्पिटिशन लावली तर ही मुलं जास्त छान करत आहेत. दुर्दैवानं आज आपल्याकडे कॉम्पिटिशनच नाहीये. म्हणजे आज आपल्याकडे ग्रेड असतात. त्या ग्रेडमध्ये आपण म्हणजे 75% चा मुलगा आणि 50% चा मुलगा सुद्धा मर्ज होतो. त्यामुळे ग्रेडमध्ये आम्ही सगळे खुश असतो. पण आमच्या मुलामध्ये ॲक्चुअली काय पोटेन्शियल आहे किंवा किती तो तरतोय हे आम्हाला जाणून घ्यावंसं वाटत नाही कारण आम्ही ग्रेडवर गेलेलो असतो. तर या मुलांना जेव्हा हे सांगितलं, तर मी शेवटचा एक प्रसंग असा घेतला, की मी त्यांना मातोश्री वृद्धाश्रमात घेऊन गेले होते. इथून बरंच म्हणजे पुण्यात माझ्या सेंटरपासून ते किमान 7-8 किलोमीटर असेल आणि 3 बसेस वगैरे बदलाव्या लागतात. टमटमनी जावं लागतं वगैरे आणि काही अंतर पायी जावं लागतं. तर मी मुलांना सांगितलं, की "मी तुम्हाला रिक्षा करू देणार नाही. आई-वडिलांनी त्याला सोडायचं नाहीये. मी तुम्हाला ॲड्रेस दिलेला, तुम्ही शोधत-शोधत पायी काय मला माहित नाही, मला 4 वाजता तिथे तुम्ही पोहोचलेले पाहिजे." गंमत सांगते. आणखीन एक नवीन भाव त्यांच्यामध्ये निर्माण झाला. तो म्हणजे असा, की जी छोटी मुलं होती त्यांची जबाबदारी सगळ्या मोठ्यांनी घ्यायची. प्रत्येक वेळेस काउंट करायचा. एक लीडर तयार करून दिला होता. तुम्ही किती वाजता निघालात हे मला बरोबर एस-एम-एस करायचा. घड्याळी बघायच्या. म्हणजे या छोट्या-छोट्या गोष्टी मुलांना त्या अनुभूतीतनं म्हणजे अनुभूतीतनं त्यांच्या जाणीवा निर्माण झाल्या आणि जाणीवेतनं त्यांची प्रगल्भता निर्माण झाली. जेव्हा ते सगळेजण मातोश्री वृद्धाश्रमात आले, बरोबर 4 वाजता आले.
आणि त्यांचं म्हणणं असं होतं की इतक्या पर्टिक्युलर पंक्च्युअली टाइम आम्ही आजपर्यंत कधीच पाळला नाही, जो आज आम्ही पाळतोय. आणि तिथे गेल्यावर ते आजी-आजोबा दिसले, एकटे दिसले. काही आजी-आजोबा रडले, काहींना बरं नव्हतं. आणि त्या दिवशी ही मुलं सगळी रडली. आणि मला खूप आनंद यासाठी झाला, की मला असं वाटलं, की मी जो जाणीवा जो हट्ट करते, तर खरंच आपल्या मुलांमध्ये त्या जाणीवा शिल्लक आहेत. म्हणून त्या आजी-आजोबांना बघून त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, नाहीतर त्यांना काय फरक पडला असता. कारण त्यांच्या त्यांच्या कोणाच्याच हिस्ट्रीज आम्हाला माहिती नव्हत्या. आणि त्या दिवशी ती मुलं अस्वस्थ झाली. आणि मुलांना मी असं सांगितलं, की उद्या आपण नाईट आउट करणार आहोत, तुम्ही सगळं तुमचे मतं शेअर करा. आणि जेव्हा ते मतं शेअर केली, तेव्हा मला असं वाटतं, की दिस इज द प्रॉपर वे. म्हणजे पुस्तकी ज्ञान जेवढं सांगत नाही, तेवढं अनुभवांचं ज्ञान खूप सांगून जातं, अनुभूतींचं ज्ञान खूप सांगून जातं. म्हणून मी नेहमी पालकांना सांगते, की तुम्ही सुद्धा माणसं वाचणं शिका, घटना वाचणं शिका, परिस्थिती वाचणं शिका, निसर्ग वाचणं शिका. जेव्हा तुम्ही ते सगळं कराल, तेव्हा तुमची मुलं सुद्धा वाचतील. माझ्या स्टेटसला मी एक ओळ ठेवली की स्काय इज नॉट द लिमिट. अब्दुल कलामांवर माझं खूप विशेष प्रेम आणि खूप आदरणीय माझ्यासाठी. तर त्यांचं वाक्य होतं स्काय इज द लिमिट. आणि मी त्यांची माफी मागून एक वाक्य त्याच्यामध्ये ऍड केलेलं आहे, स्काय इज नॉट द लिमिट. कारण त्यांच्या युगात कदाचित स्काय इज द लिमिट असेल. आज आपण अवकाशाच्या पुढे चाललो आहेत किंवा जाऊ शकतो जर मनात आणलं तर, जर आपण सिक्रेट फॉलो केलं तर. तर मला नेहमी वाटतं की स्काय इज नॉट द लिमिट. अनंत गोष्टी करण्यासारख्या आहेत. पण त्या अनंत गोष्टी काय आहेत आणि अनंत गोष्टी करण्यासाठी काय-काय करायला पाहिजे, या अनंत गोष्टींचं, विचारांचं, तुमच्या स्वप्नांचं बी तुम्ही आजपासून रोवलं पाहिजे. तुम्ही त्याला रोज विचारांचं पॉलिशिंग करून खतपाणी घातलं पाहिजे. कारण ते जेव्हा ते कोंब उगवेल, तेव्हा ते पॉलिश्ड कोंब असलं पाहिजे. आणि जेव्हा त्याचं झाड होईल, जेव्हा त्याची फळं येईल, तेव्हा ती 100% बेस्ट ऑफ द बेस्टच असलं पाहिजे. मी नेहमी आणखीन एक वाक्य असं म्हणते, की स्वप्नांनी खूप मोठी बघावी. लो एम इज द क्राईम हे पण त्यांचंच वाक्य आहे. अ, म्हणजे जसं मला कोणी विचारलं, की जेव्हा मी इथे आले, पानागर सुरू केलं, तर लोकांना असं वाटायचं, की बकवास पोरगी आहे. म्हणजे एवढं सगळं छान असून ही काहीतरी दळभद्री प्रकार का करते आहे? तर त्यांच्यामुळे मी थोडीशी डिस्टर्ब पण व्हायचे. पण नंतर मला असं कधी वाटलं नाही, की मी काहीतरी दळभद्री करते. मला असं वाटायचं, की मुलांचं म्हणजे इथल्या मेट्रो सिटीज मधल्या मुलांचं बालपण जसंच्या तसं देण्याची जबाबदारी मी स्वीकारलेली आहे. आणि ती मी परिपूर्णपणे सांभाळते आहे आणि प्रामाणिकपणे ते सगळं करते आहे. तर मला असं वाटतं ही खूप मोठी जबाबदारी मी मनाशी ठरवली होती आणि त्याच्याचवर पावलं टाकत होते. अ, माझा भाऊ नेहमी माझ्यासाठी इन्स्पिरेशन आहे. जेव्हा मी पाळणाघर सुरू करणार होते, तर जगानं मला नालायक ठरवलं. जगानं सांगितलं, की एवढं सगळं येत असताना जर इतकी दळभद्री लक्षणं तुझ्यामध्ये असेल, तर मग उपयोग काय? माझ्या भावाशी मी बोलले आणि त्याला असं म्हटलं, की मला भाऊ असं वाटतंय, की मी असं-असं पाळणाघर सुरू करावं. माझ्या डोक्यामध्ये एक प्रेम आहे. रवींद्रनाथ टागोरांची बिनभिंतीची शाळा माझ्या डोक्यामध्ये कधीतरी बॅक ऑफ द माइंड होती आणि मी जसं मगाशी म्हटलं, की बॅक ऑफ द माइंड खूप स्ट्राँग तुमच्या डोक्यात असेल, पण तुम्ही त्याच्यावर पावलं टाकत नसाल, पण तरी ते कधीतरी घडून निघतं. त्या पद्धतीने ते झालं. माझ्या भावाने एकच गोष्ट सांगितली, की अ, अनंत लोकं पैशाच्या जोरावर अत्युच्च शिखरावर जातात. पण तरीही ते समाधानाच्या जोरावर 90% लोकं हे अपयशी असतात, समाधानी नसतात. त्याचं पुढचं वाक्य असं होतं, की "तू त्या 10% मोडावंस." असं मला वाटतं. आणि आज मला कौतुकानं सांगावंसं वाटतं, की मी त्या 10% मोडते आहे. मला कुठलंही रिग्रेशन नाहीये. टाईम मॅनेजमेंटचा मुद्दा मी मगापासून जे सांगते आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच मी एक व्हिडिओ केला, की टाईम मॅनेजमेंट आम्हालाच कळत नाही. बघा ना, घरी राहणाऱ्या आया या दिवसभर किचन करतात. म्हणजे मी लॉकडाऊनमध्ये घरात होते, तर मी 5-5 वाजेपर्यंत माझं किचनच संपत नव्हतं. मला असं लक्षात आलं, की अरे च्या! म्हणजे उगाचच गरम देण्याच्या नादात, उगाचच विविध प्रकार करण्याच्या नादात आणि उगाचच टाईम मॅनेजमेंट फॉलो न करण्याच्या नादामध्ये आपण अख्खा दिवस घालवतो. एंड ऑफ द डे जे आपण विचार करतो, की आज मी दिवसभरात काय कमवलं, तर माझ्या हातात शून्य येतं. याचा मला त्रास झाला. आणि मग मी ठरवलं, की आपण कादंबरी लिहायची. मी ठरवलं, की नाही आपण एक पुस्तक झालंच पाहिजे आणि मग मी ती लिहायला पण लागले. आणि नंतर लक्षात आलं, की अरे शक्य आहे. जर मला मी डेडलाईन देते आहे, की मला कादंबरी लिहायचीच आहे. माझा आज एपिसोड गेलाच पाहिजे. मला आजचा हा व्हिडिओ करायचाच आहे किंवा मला एक लेक्चर द्यायचं तर इट कॅन हॅपन. पण पुन्हा तेच, जोपर्यंत या सगळ्या डेडलाईन्स आम्ही स्वतःला लावत नाही, आमच्याकडनं या डेडलाईन्स दिसत नाही, तोपर्यंत आमची मुलं सुद्धा डेडलाईन फॉलो करणार नाही. हा सगळं सांगण्याचा हट्ट काय माहितीये का? मुलं आमची 10वीत जातात आणि आम्ही मुलांना विचारतो, की पुढे जाऊन तू काय करणार आहे? तर ती मुलं ब्लँक असतात. त्यांना कळत नाही, की आपण पुढे जाऊन काय करणार आहे.
तेवढेच ब्लँक त्यांचे पालक असतात की आम्हाला माहिती नाही हा जाऊन पुढे काय करणार, याचे स्ट्रेंथ काय आम्हाला माहिती नाही, याचे विकनेसेस आम्हाला माहिती नाहीये. आणि आता सध्या मी त्याच सगळे केसेस हँडल करते आहे की या मुलांना काही विजनच नाही. पण मला असं वाटतं इथे मुलांपेक्षा आई वडिलांनाच काही विजन नाही, हे मला जास्ती खंतजनक बाब वाटते आहे. आमच्या मुलांच्या स्ट्रेंथ आम्हाला का कळत नाही? म्हणजे मी असं म्हणते की माझ्याकडे एक स्पेशल मुलगा आहे, ज्याला शाळेतनं डिबार केलेलं आहे. आणि पुढे पुन्हा शाळेत घालू नये असं मी त्याच्या आई-वडिलांना कन्व्हिन्स करून किंवा 20 सिटिंग्ज घेऊन त्यांना पटवून दिलं, की त्याला तुम्ही शाळेत का घालायचा नाही, पण तुम्ही त्याच्या स्ट्रेंथवर काम करायचं आहे. पण पुन्हा तोच प्रश्न येतो, की जेव्हा त्याचं काउन्सिलिंग करायला गेले, तेव्हा त्याची काय स्ट्रेंथ आहे हेच आम्हाला माहीत नव्हतं. मी एक-एक ऑप्शन देत गेले, की आपण त्याला स्विमिंगला घालूयात का? म्हणजे फिजिकली फिट राहील, मेंटली फिट राहील आणि तो दमेल आणि दमल्यावर तो झोपेल आणि झोपल्यावर काहीतरी शांत होईल. तर आईचं वाक्य होतं, की "नाही, नाही, आम्ही त्याला लहानपणी स्विमिंगला टाकलं होतं. त्याला निमोनिया झाला त्यामुळे आम्हाला गॅरंटी नाही." माझं त्याच्यावरचं उत्तर असं होतं, की "मी त्याच्यासोबत पाण्यामध्ये उतरते. आपण बघू काय होतंय ते." आणि गंमत अशी अ, खूप सेटिंग्ज घ्याव्या लागल्या. 20 सेटिंग घेतल्यावर आई-वडिलांनी ते मान्य केलं. मग मी त्याच्यासोबत पाण्यात उतरले. त्याला निमोनिया झाला नाही. आज तो मुलगा खूप चांगला स्विमर आहे. आज त्या आई-बाबांचा मुलासाठीचा मी गोल सेट करून दिलेला आहे, की उद्या जाऊन आहे ना पॅराऑलिम्पिकमध्ये जायचं आणि आपल्या देशासाठी गोल्ड मेडल घेऊन यायचंय. मग हे असे गोल आपण सेट करतोय का आपल्या मुलासाठी? सगळ्यात महत्त्वाचं. आपण नेहमी असं म्हणतो, "काय शिकला तर शिकला, मला काही खूप मार्क नसले तरी चालणार आहे, पण त्यानं सुजाण नागरिक व्हावं, त्याने आपल्या पोटापाण्यापुरती कमवावं." असं आपण इतकं मोघम बोलत असतो, की आमच्या मुलांना असं वाटतं, की आमच्या आई-वडिलांच्या तर आमच्याकडनं फार काही अपेक्षाच नाहीये. मला असं वाटतं कॉम्पिटिशन राहिली पाहिजे. म्हणजे जेव्हा खूप आयडिओलॉजीवर आपण बोलतो, तर आपण सांगतो नो कंपॅरिझन. मी म्हटलं नाही कंपेअर करा. कंपेअर यासाठी करा, पण तो निगेटिव्ह सेन्सनी कंपॅरिझन नसावं. तो निगेटिव्हिटीला जाणारं कंपॅरिझन नसावं. कारण त्याच्यातनं मग चुरस निर्माण होते. त्याच्यातनं मग जेलसी निर्माण होते. पण तुम्ही चांगल्या पद्धतीने कंपॅरिझन देणार असाल म्हणजे अगदी साधं. कोणाशी कंपेअर करण्यापेक्षा जर आपण टीव्ही बघतो म्हणजे डान्स इंडिया डान्स जर बघत असेल आणि एखादा रिक्षावाल्याचा मुलगा जर इतका बेस्ट करत असेल, तर तुम्ही त्याची गोष्ट त्याच्याशी सांगू शकता, की बघ तो रिक्षावाल्याचा मुलगा असून सुद्धा जर इतकं छान करू शकतो आहे, तर मग तुमची आमची मुलं का करत नाहीये? मग हा प्रश्न पण असेल, की त्या रिक्षावाल्याच्या मुलाने तर त्याचं ते स्वप्न त्याच्या मनामध्ये घातलेलं नाहीये. पण तरी मग हे तो साकार कसा करतो? कारण त्याचं बॅक ऑफ द माइंड ही वॉज व्हेरी कन्फर्म, ही वॉज व्हेरी पक्का, की मला माझ्या आयुष्यामध्ये डान्समध्ये काहीतरी करायचं आहे. आणि या सगळ्या कल्पना जेव्हा आपण मुलांमध्ये रंगवत असतो, मुलांना सांगत असतो, मुलांमध्ये रुजवत असतो आणि घरात ते वातावरण तयार करत असतो, तेव्हा ती एक वातावरण निर्मिती तयार होते आणि मुलं त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतात. हेच मला पालकांना सांगायचंय, की पालकांनी या सगळ्या गोष्टी मुलांमध्ये पहिल्या दिवसापासून रुजवल्या पाहिजे. पालकांनी मुलांमध्ये ती स्वप्न रुजवली पाहिजे. पालकांनी आपल्या मुलांनी काय व्हावं म्हणजे सुजाण पालक होण्यासाठी आपण स्वतःवर आधी काम केलं पाहिजे, की सुजाण पालक होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे. या सगळ्या कल्पना त्या मुलांमध्ये रुजतंय की नाही हे आपण पाहिलं पाहिजे आधी आणि त्यासाठी आपण ती पावलं उचलली पाहिजे. अ, खूपदा असं होतं, की 10वी होतंय, 12वी होतंय, आई-वडिलांना सायन्स घ्यायचं आहे, पण मूल काहीतरी आर्टकडे जायचं म्हणतोय. मग तिकडे ग्रॅज्युएशन होत आहे, पण मुलगा काय करायचा आम्हाला कळत नाही. तरी तो ब्लँक असतो. मग तो थातूर-मातूर काहीतरी सुरू करतो. म्हणजे 2,000 ची नोकरी करतो, 5,000 ची नोकरी करतो आणि मग त्याचं आयुष्य असंच चालत राहतं आणि आयुष्य असं पटापटा, पटापटा संपून जातं. आमच्या लक्षही येत नाही. आणि मग एका टप्प्यावर आपण गेल्यावर आपण म्हणतो, की "अरे करायचं होतं काय आणि करतोय भलतं." आणि मग आपण लोकांवर खापरं फोडायला सुरुवात करतो, की तेव्हा ती परिस्थिती नव्हती. माझ्या आई-वडिलांनी मला मला तेवढी परिस्थिती निर्माण करून दिली नाही. माझ्याकडे पैसे नव्हते, त्याच्यामुळे हे केलं. त्याच्यामुळे मी हे करू शकलो नाही. पण मला असं वाटतं, की ज्या मुलामध्ये जर इनर स्ट्रेंथ खूप असेल आणि इच्छाशक्ती खूप जबरदस्त असेल, तर तो मुलगा हे नाकारूच शकत नाही. आपण कित्येक उदाहरणं असे बघतो, की घरामध्ये परिस्थिती नाही, घरामध्ये पैसा नाही, घरामध्ये ते वातावरण नाही, तरीही मुलं मोठी झाली. म्हणजे आज आपण सगळ्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज बघितल्या असेल, तर कोणाच्याही घरामध्ये आलबेल काहीच नव्हतं. कोणाच्याही घरामध्ये आलबेल सुबत्ता नव्हती. कोणाच्याही घरामध्ये आलबेल परिस्थिती नव्हती किंवा पैसा नव्हता. पण तरीही ही लोकं मोठी झालेली आहेत. मग आमच्या मुलांना या सक्सेस स्टोरीज आम्ही का सांगत नाही? मग दरवेळेस या सक्सेस स्टोरी सांगताना तो भाव नसावा, की "बघ तो तसं करतो, मग तू का नाही करत?" नाही. तो तसं करतो, तर आपण काय करायला पाहिजे? आपण काय करू शकतो? हा एक सेन्स आपल्यामध्ये असला पाहिजे, की आपण काय करू शकतो? आपण काय करायला पाहिजे? मग आपण आपण डेडलाईन कशा ठेवल्या पाहिजे? आपण त्याचं डिस्ट्रिब्युशन कसं केलं पाहिजे? आपण कोणत्या वयापर्यंत काय केलं पाहिजे? हे सगळं आपल्याला मुलांना सांगता आलं पाहिजे आणि मुलांना ते घेता आलं पाहिजे.
या सगळ्या गोष्टींचा गोषवारा असा आहे, की सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुलांपेक्षा पालकांना आपली मुलं कळली पाहिजे. आणि म्हणून हे सेशन आपण पालकांसाठी घेतोय ना, की मुलांसाठी घेतो आहे. आपल्या मुलांना जर आपली मुलं जर आपल्या पालकांना कळत नसेल, तर आपल्या पालकांनी आपण पालक म्हणून सक्षम आहो का, आधी हे स्वतःला विचारावं. एक साधं उदाहरण सांगते. माझी मुलगी 7 महिन्याची होती, तेव्हा तिनं पेन्सिलनं भिंतीवर गोल काढला होता आणि तो बऱ्यापैकी खूप चांगला गोल होता. 7 महिन्याची. 7 महिन्याच्या मुलाला पेन्सिल वगैरे धरता येत नाही खरं तर, पण ते काय अननोइंगली असेल. पण मला खूप आनंद झाला होता, की माझी मुलगी ड्रॉइंगमध्ये खूप चांगली असेल. आणि नंतर मी असं ठरवलं, की एकतर माझे जीन्स तिच्यामध्ये जर गेले असेल, तर ड्रॉइंग चांगलं असेल आणि तो गोल पण आम्हाला दिसतोय. तर गंमत म्हणजे आम्ही भिंतींवर लिहिणं सुरू केलं. म्हणजे मी इकडे मिकी काढला, तर ती भिंतीवर मिकी काढायची. बाबा म्हणायचा, "काय पार घराचं वाटोळं केलंय." पण आम्ही काही दिवस मग घराला रंग पण दिला नव्हता. पण आम्ही ते आणि सगळे ते कागद मी जपून ठेवले होते. म्हणजे त्याच्यामध्ये हे कळायला, की आधी कसं होतं डेव्हलपमेंट प्रोसेस कशी-कशी होतं हे कळण्यासाठी मी सगळं ते जपून ठेवलं होतं. आणि 7 वर्षानंतर मी तिला ड्रॉइंग लावलं. 7 वर्षांनी मी डान्स लावला आणि आज वयाच्या 14व्या वर्षी शी इज मास्टर इन द ड्रॉइंग एंड शी इज मास्टर इन द डान्स. म्हणजे हे आपलं फलित आहे. आपल्याला काय मिळालंय? तुम्हाला खोटं वाटेल, 8वीतच आम्ही तिची स्ट्रीम फायनल करून टाकलेली होती. फक्त पुन्हा तोच मुद्दा आहे, की ड्रॉइंग ही आपल्या आयुष्याची स्ट्रीम असावी का? डान्स आपल्या आयुष्याची स्ट्रीम असावी का? ते प्रोफेशन असावं का? की ती फक्त हॉबी असावी? हे घरामध्ये मला मेंटली प्रिपेअर करायला 2 वर्ष लागले. मागच्या वर्षीपासून मी तिला प्रिपेअर म्हणजे मी 8वी पासून जेव्हा जी-आर असा आलेला आहे, की जी मुलं स्पोर्ट्समध्ये आहेत आणि जी मुलं आर्टमध्ये आहेत, त्या मुलांनी शाळा नाही केली, एक्सटर्नल दिलं तरी चालणार आहे. ते जी-आर ज्या दिवशी आलं, त्या दिवशी मी ठरवलं, की माझ्या मुलीला मी एक्सटर्नल म्हणून बसवेन. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते, खूप धक्कादायक आहे. पण माझी मुलगी आता 10वीत आहे आणि मी 10वीची तिची शाळा स्किप करते आहे. फक्त ते गव्हर्नमेंटकडनं सगळं अप्रूव्हल आलं पाहिजे. म्हणजे मी सगळ्या प्रोसेसेस केल्या. तिला मेंटली प्रिपेअर केलंय. तिचाही गोंधळ होता, की माझे फ्रेंड सर्कल नसेल, मग मला ट्रिपला नाही, माझं गॅदरिंग नसेल, अमकं नसेल, ढमकं नसेल, मला ही मजा नसेल. मग तिला हे पटवून दिलं मी, की आयुष्यभर आपण हेच करत आलो. नाऊ धिस इज द राइट टाईम टू ट्विस्ट. आणि आत्ता जर तू हे करू शकलीस आणि स्वतःला प्रूव्ह करू शकली, तर तुझं फ्युचर खूप चांगलं असेल. हे तिलाच नाही तर मला तिच्या बाबांना सुद्धा पटवून द्यावं लागलं. त्यासाठी मी 2 वर्ष काम केलं आणि यावर्षी आम्ही ते पाऊल उचललेलं आहे. तुम्ही म्हणाल, की 10वीतच तुम्हाला काय नडलेलं आहे? मला असं वाटतं, की 10वीचा आपण खूप बाऊ करतो, 12वीचा आपण खूप बाऊ करतो. माझ्या वेळेस 10वीत सुद्धा मी तेवढीच नाटकाला गेलेली आहे, तेवढीच खेळायला गेलेली आहे. तरी पण आम्ही चांगले मार्क घेतलेले आहेत आणि आमचा मेरिट नंतरचा चुकलेला नाहीये. तर हे ऑप्शनल जरी असेल, तरी मला असं वाटतं, की मला असा प्रश्न बरेच लोकांनी विचारला, की "असं कोणी केलंय का? तू करतेस?" तर मला असं वाटतं, की कोणी का करावं? ही पहिल आपली का नसावी? आपण का सुरुवात करू नये? तर आता मी तिचं शेड्यूल काय लाईन अप केलंय ते तुम्हाला सांगते. 4 महिने बऱ्यापैकी ती घरात होती, तर तिचं ड्रॉइंग आणि डान्स सगळं सुरू होतं. पण नंतर ती कंटाळली. म्हणजे परवापासूनच ती कंटाळली. नंतर मी तिचं शेड्यूल असं लावून दिलं. बाबाला बसवलं, तिला बसवलं. वही, पेन घेतला, सगळं लिहून काढलं. तिला सांगितलं, की "जर तू एक्सटर्नल म्हणून देणार असशील, तर तुला 2 तास कुठेतरी काम करायला पाहिजे. त्याच्यात तुला पगार मिळणार नाही. कारण काम करण्यासाठी तू जातेस ही आपली गरज आहे म्हणून जाते ना, की त्यांची गरज आहे म्हणून होत नाहीये. तू तिथे किती शिकणार आहे, किती स्पार्क आहे तो बघून त्यांनी तुला काही पैसे दिले असेल, तर ते बोनस असेल, पण ते तू घ्यायचे नाहीये. पण आत्ता मी तिच्यासाठी काम शोधलेलं आहे. ती 3 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार एका पार्लरमध्ये जाते. गुरुवार, शुक्रवार, शनिवार तिला मी एका बेकरीमध्ये पाठवणार आहे. म्हणजे उद्यापासून तिला एका बेकरीमध्ये मी पाठवते आहे. तर आमची कंडिशन अशीच आहे, की तुम्ही त्याचं कारण काय? कारण ती सवय लागून गेली ना 10-11 वाजता उठायची, काय वाटेल तेव्हा उठायचं, वाटेल तेव्हा ब्रेकफास्ट करायचं, वाटेल तेव्हा झोपायचं आणि वाटेल तेव्हा ते करायचं. या सवयी माणसाला मगाशी जसं म्हटलं, की निगेटिव्ह इम्पॅक्ट माणसाला खूप पटकन इन्फ्लुअन्स करत असतो. तर हा निगेटिव्ह इम्पॅक्ट तिच्यावर पण झालेला आहे. आणि सगळ्याच गोष्टी आपण केल्या पाहिजे हा हट्ट पण नसावा. जर कोणातरी थ्रू हे सगळं घडणार असेल, तर ते सुद्धा आपण करू शकतो. तर मी असा विचार केला, की आपण घरात तिला वेगळी कामं सांगण्यापेक्षा किंवा माझ्या सेंटरमध्ये बोलावण्यापेक्षा, तिला आपण वेगळ्या ठिकाणी पाठवावं. वेगळ्या ठिकाणी गेल्यावर मी म्हणजे अनेक लोकांशी बोलले. या कोरोनामुळे बऱ्याच लोकांनी नाही म्हणून सांगितलं. पण ज्यांनी सांगितलं हो म्हणून, त्यांना मी सांगितलं, की माझी मुलगी म्हणून तुम्ही तिला ट्रीट करणार नाही आहात. तुम्ही तिच्याकडनं कामं करून घेणार आहात एका वर्करसारखं. आता तुम्हाला असं वाटेल, की तू आई म्हणून चाइल्ड लेबरसारखं तिला वागवत आहे का? तर नाही. आपण कोणताही अन्याय करत नाहीये. आपण आपल्या मुलांना पैशांची गणितं कळली पाहिजे. आपल्या मुलांना वेळेचं महत्त्व कळलं पाहिजे. हे झाल्यावर मी तिला सांगितलंय, की तुझं अरंगेत्रम आपण यावर्षीच करू. म्हणजे लोकांना धक्का देऊ, की आपण अरंगेत्रम तिचं यावर्षी करतोय. हे पण तिला मी सांगितलं.
तिसरं मी तिला सांगितलं की जर तुला ड्रॉइंग हीच तुझी पुढे फ्युचर स्ट्रीम असणार असेल तर तू 2-3 तास एखाद्या स्टुडिओत जाऊन बसायचं, तिथे ऑब्झर्व्ह करायचं आणि तुला त्याच्यातनं काय घ्यायचं ते तू घ्यायचं. उरलेला वेळ तुला कोणतीही ट्युशन लावल्या जाणार नाही, त्याच्यातनं तू अभ्यास करायचा. पण तिला हे पण सांगितलंय की जर तुला म्हणजे जरी तू मेरिट येणार नसेल, पण तरी तुला चांगले मार्क का मिळावे? कारण जर इथून तुला कुठल्या चांगल्या ठिकाणी जायचं असेल, तर तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट असलंच पाहिजे. त्यात मी एक गोष्ट तिला फार क्लिअर करून टाकलेली आहे, की अकॅडमिक तुझे मार्क जरी मला 100% नको असले, तरी अकॅडमिक चांगलं का असावं? कारण त्या अभ्यासातनं, त्या विचारांमधनं तुम्ही क्लिअर होता आणि हे वाचणं, हे जगणं, हे शिकणं, हे आयुष्यात कधीच वाया जात नाही. आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यामध्ये त्याचा उपयोग होतच असतो आणि म्हणून तुम्ही तुमचा अभ्यास हा प्रॉम्प्टली केला पाहिजे. तुम्ही बेस्ट ऑफ द बेस्ट असलाच पाहिजे. तुम्हाला लँग्वेजेसवर कमांड असलीच पाहिजे. तुमच्या लक्षात येत असेल म्हणजे मी जेव्हा चंद्रपुरात होते, तर माझ्या बोलण्यामध्ये चंद्रपुरी भाषा होती आणि आज पुण्यातली म्हणजे पुणेकर भाषा येत आहे. तर याच्यामध्ये वेगळं काही नाही की खूप अप्रूपास्पद खूप काही मोठे तीर मारले अशातला भाग नाहीये. पण जगाच्या पाठीवर जर तुम्हाला सर्व्हाइव्ह व्हायचं असेल, तर तुम्हाला एक प्रमाण भाषा चांगली आली पाहिजे. तुमचं हिंदी चांगलं असलं पाहिजे, तुमचं मराठी चांगलं आणि तुमचं इंग्लिश सुद्धा तेवढंच चांगलं असलं पाहिजे. म्हणजे जर आज विदर्भातली लोकं हे सगळं बघत असेल, तर मला सगळ्यांना सांगणं आहे, की नक्की विदर्भातली भाषा वेगळी आहे. पुण्या-मुंबईची भाषा पुण्याची बेसिकली प्रमाण मानल्या जाते. पण तरीही तुम्ही भाषेवर काम करा. कारण आपलं स्वप्न म्हणजे लो एम इज द क्राईम जर मी असं म्हणते, तर तुमचं स्वप्न चंद्रपूरपुरतं किंवा विदर्भपुरतं नसेल. तुमचं स्वप्न जर देशाबाहेरचं असेल, तर तुम्ही लोकांमध्ये सर्व्हाइव्ह होऊ शकला पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी आई-वडिलांनी स्वतः केलं पाहिजे कारण दे आर द बेस्ट फॉलोअर. आपली मुलं आपले फॉलोअर आहेत. मगाशी तुम्हाला जसं मी म्हटलं, की ते निगेटिव्ह फॉलोअरशिप खूप जास्ती स्ट्रॉंगली करू शकतात. तर नक्कीच त्यांच्या आयुष्यात निगेटिव्ह आस्पेक्ट पण खूप राहणार आहे. निगेटिव्ह गोष्टी घडणार आहेत, तशाच पॉझिटिव्ह गोष्टी घडणार आहेत. पण त्यातून काय पॉझिटिव्ह आणि काय चांगलं हे का सांगायचं? म्हणजे तुमच्याकडे मित्र सगळ्या प्रकारचे असणार आहेत. पण आयुष्यात चांगले मित्र का असावेत? किंवा आयुष्यात आपण चांगल्या लोकांसोबत का राहावं? आयुष्यात आपण चांगलं का करावं? याचा संदर्भ तुम्ही खेळीमेळीतनं, बोलण्यातनं, तो जेवताना किंवा तुमच्या सोबत असताना मूल, तुम्ही हे सांगणं गरजेचं आहे. कारण खूपदा ते वेग असतात. कधीतरी एखादा श्रीमंत मुलगा असेल, तर श्रीमंतीवर इन्फ्लुअन्स असू शकतो किंवा एखाद्या मुलाकडे खूप मोठमोठ्या गाड्या असेल, तर त्याच्यावर तो इन्फ्लुअन्स असू शकतो आणि जगण्याच्या कल्पना त्याच आहे असं त्यांना वाटू शकतं. आजही आमच्या मुलांना नेहमी असं वाटतं, की आम्हाला लोकांपेक्षा कमीच मिळतंय. जेव्हा की आताचं जनरेशन खूप नशीबवान आहे. वाजवीपेक्षा त्यांना जास्त मिळतंय. वाजवीपेक्षा, वयापेक्षा त्यांना लवकर मिळत आहे आणि म्हणून सुद्धा त्यांना या सगळ्या गोष्टींची जाणीव निर्माण होत नाहीये. आणि म्हणजे आपल्या जाणीवा या सहज रोजच्या जीवनात निर्माण होत होत्या. आज यांच्या जाणीवा निर्माण करण्यासाठी आपल्याला वेगळे टेक्निक्स वापरावे लागत आहे. पण त्याला पर्याय नाहीये. मी जेव्हा अमेरिकेत गेले, तर अमेरिकेतलं चित्र पाहिलं. कल्पना कधी थांबायचंय मला सांग बरं का? अ, हॅलो? बस आता हां. अगं ऑलरेडी 1 तास झालेला आहे. मी हो, तेच वाट हो. बघत होती. तर आता आपल्याला नाही. एक समोर रॅप बरं, अप आपण करता येईल. कन्क्लूड करूया, काहीच प्रॉब्लेम नाही. बरं, यात प्रश्न विचारायचा आहे कोणाला का थांबायचं आहे? हां, नाही तू कन्क्लूड कर. मग कुणाला प्रश्न विचारायचा असेल, तर मग मी बरं, 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 तसं बरं. अनाउन्स करते. हरकत नाही. हां, तर मित्र-मैत्रिणींनो आता जी लोकं इथे ऑनलाईन आहेत, माझा खूप कळकळीचा मुद्दा सांगण्याचा असा होता, की आमच्या मुलांच्या जाणीवा शाबूत ठेवा. त्यासाठी त्यांना ती अनुभूती मिळू द्या, त्यासाठी त्यांना खूप प्रॅक्टिकल नॉलेज द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे खूप छान गोल्स सेट करा त्यांच्या स्ट्रेंग्थनुसार आणि त्यासाठी तुमच्या आयडियाज तुम्ही क्लिअर करा. नक्कीच आपली जी स्वप्न आहेत ती त्यांच्या माध्यमातून सुद्धा पूर्ण होणार आहे. कारण जर आपण सुजाण पालक असू, आपण चांगले पालक असू, आपण विचारांची प्रगल्भता देणारे पालक असू, तर आपली मुलं वेडीवाकडी का जातील? हा सुद्धा एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा स्वतःच्या मनावर तुम्ही कोरून ठेवायचा आहे. तुम्ही सगळ्यांनी छान ऐकलेलं आहे. मला छान संधी दिली आहे त्यासाठी थँक यू सो मच. कल्पना प्रोसीड करेल आता. ओके. धन्यवाद प्राजक्ता. खूप छान नवीन आयडियाज की टीनेजर सोबत वागावं कसं आणि काय काय नवीन करता येईल टीनेजर सोबत सो दॅट त्यांना त्यांना त्याची जाणीव होईल की व्यक्ती म्हणून मी कसं पुढे आलो पाहिजे आणि स्वतःच्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझे कर्तव्य काय आहेत याबद्दल मी जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि हे योग्य वय आहे की ज्या वेळेस खरंच मुलांनी स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला हवी आणि त्यांनाही कळायला हवं. तुझी पहल खरंच कौतुकास्पद आहे
कारण मुलीला पार्लरमध्ये पाठवणे, काम करण्यासाठी बेकरीमध्ये पाठवणं हा एक खूप मोठा धाडसाचा पण निर्णय आहे आणि ते पण पुण्यासारख्या सिटीमध्ये की जिथे कोरोनाचे रुग्णांची संख्या भरपूर वाढती आहे. तर आणि ज्या आवडलं बेकरीत पाठवते त्याच्या समोरच खूप सगळं ब्लॉक केलेलं आहे. तर त्या तिचं म्हणणं होतं की अगं एवढं कोरोना प्रकरण आहे आणि समोर सगळं ब्लॉक केलं, तू कसं काय पाठवते? तर माझं त्याच्यावरचं उत्तर असं होतं की शी शुड सर्व्हाइव्ह इन दॅट ॲटमॉस्फिअर. कारण ही जर परिस्थिती आणखी 2 वर्ष राहणार असेल तर आपण काय घरात बसून राहणार का? आमच्या मुलांना सुद्धा काळजी काय घ्यायची, प्रोटेक्शन काय असतं, हेल्थ काय आहे, सिक्युरिटी काय, हायजीन काय हे कळलंच पाहिजे. आणि म्हणून आम्ही दोघांनी ठरवलंय की तिला पाठवायचं. आणि आई म्हणून इतके धाडसाचे निर्णय घेणं हे पण खूप मला असं वाटेल की झाशीच्या राणीसारखं काही कमी नाही आहे. हे विचारांमध्ये आणणंच खूप मोठी प्रयत्न गोष्ट आहे हा आहे. खरं तर. आणि आणि नंतर ते प्रत्यक्षात आचरणात आणणं. तर मला बाकीचे आता जे पालक ऑनलाईन आहेत, मला त्यांना जर कोणाला प्रश्न विचारायचा असेल, ते स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात किंवा चॅट बॉक्समध्ये पण तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर काय क्यू टाइप करून मला सांगू शकतात की त्यांना प्रश्न विचारायचा आहे, सो दॅट मी त्यांना अनम्यूट करेल आणि ते लोक प्रत्यक्ष तुझ्याशी बोलून प्रश्न विचारू शकतील. अगदी. काही प्रश्न असतील तर तुम्हाला तुमच्या डावीकडल्या बाजूला एक माईकचं चिन्ह आहे, तिथे तुम्ही क्लिक केलं की तुमचं ओके, मृणालिनी मॅडमला एक त्यांनी हँड रेस केलेला आहे, तुम्ही त्यांना अनम्यूट करते आहे सो दॅट ते जर काही प्रश्न विचारले. मृणाली मॅडम, तुम्हाला जर प्रश्न विचारायचा असेल. नमस्ते मॅडम. हॅलो. येस, हा, आपलं नाव सांगा सर. माझं नाव अतुल भालिंगे, मी वाशी नवी मुंबईचा रहिवासी आहे. हा, बरं. बोला सर. हॅलो. हा बोला. हा जो कार्यक्रम मी युट्यूब वरती बघतोय, हा हा. हा मला व्हॉट्सअपच्या ग्रुप वरती आली ती लिंक, त्याच्यातून मी ऍड केलेलो आहे. बरं. तर हा जो तुमचा कार्यक्रम मला आवडला बऱ्यापैकी, कारण काळाची गरज आहे. मुलांना कसं मॅनेज करायचं, तुम्ही स्वतः कसं मॅनेज करता हे तुम्ही शेअर केलं, खूप महत्वाचा विषय. बरं. मला प्रश्न असा विचारला होता का, जर वयात आलेली मुलं जी आहेत त्यांच्या गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स ओळखायच्या, तर कशा ओळखाय? बरं. वयात आलेल्या मुलांच्या गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स अर्थात 2 प्रकार आहेत, की जसं आपण गुड टच आणि बॅड टच हल्ली शिकवायला लागलो आहे. तर बेसिक असं आहे की समजा एखाद्याच्या घरी वडील जर सिगरेट पित असेल आणि ते बाबा जर मुलाला म्हणत असेल की तू सिगरेट पिऊ नको, तर कसं समजायचं? म्हणजे जर मुलगा फॉलोअर आहे आणि बाबा जर त्याच्या पुढे सिगरेट पितात, तर त्याला नक्की वाटेल की दिस इज अ गुड हॅबिट. पण ऍट द सेम टाइम जर तो सिगरेट पिणार असेल तर बाबा ओरडणार त्याच्यावर की तुला कळतंय का, तुला अक्कल आहे का, आणि तू सिगरेट कसा काय पितो? त्याच्यात आपण मुलांना कन्फ्युज करून ठेवतो. बरोबर आहे. तर मला असं वाटतं की याच्यामध्ये मुलांशी एकरूप होणं फार गरजेचं आहे. तुमच्या घरात मुलगा असेल तर बाबांनी थोडंसं जास्त लक्ष द्यावं, कारण त्याच्यामध्ये हॉर्मोनल चेंजेस पण खूप होत असतात आणि मग त्याच्यात थोडं लाजणं वाढलेलं असतं, एक्झॅगरेशन वाढलेलं असतं, बॉडी चेंजेस होत असतात. आणि मुलीच्या बाबतीत पण तेच. त्यामुळे थोडंसं त्यांच्याशी फ्रेंडली राहून जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच गोष्टी त्यांच्या समोर येणार आहे. आणि पण आता डायरेक्टली तुम्ही वयात आल्यावरच बघणार असाल तर मुलांना सुद्धा ते हेजिटेट होतं. पण हेच वातावरण जर तुम्ही लहानपणापासून ठेवणार असाल तर आज या मुलानं मला असं म्हटलं किंवा आज ही मुलगी असं म्हणाली, हे सुद्धा मुलांना शेअर करता आलं पाहिजे. पण मगाशी मी जसं म्हटलं की आईनं इतकं ओपन होऊ नये, त्या पद्धतीने हो रे ती मुलगी तुला आवडली का, हे त्याच्यावरचं उत्तर नसावं. आपण न लाजता, न हसता किंवा न कुत्सित प्रश्न विचारता जर तुम्ही या प्रश्नांची उकल करत गेला तर तुम्हाला नक्की कळेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठल्या सवयी चांगल्या आणि कुठल्या वाईट या व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, पण ढोबळ मानाने प्रिन्सिपली त्या कुठल्या चांगल्या आहेत याचा पालकांनी पण विचार करावा. आणि मुलांशी जर तुम्ही तेवढं कम्युनिकेशन वाढवत असाल, मुलांशी तुमचं बॉन्डिंग खूप छान असेल तर तुम्हाला सहज कळतील त्या. ओके, धन्यवाद. आणखी कुणाला प्रश्न विचारायचा असेल तर विचारू शकतात. चॅट बॉक्स मध्ये मला एक प्रश्न आला आहे, एका मॅडमनी विचारलेला आहे, वृषाली मॅडमनी. त्या म्हणतात की 8 ते 10 वर्षाच्या मुलांना वेगवेगळे टास्क कोणते देता येतील? ओके. 8 ते 10 वर्षाच्या मुलांना पण कुठल्या मॅनरनी, म्हणजे एक्झॅक्ट काय त्यांना अपेक्षित आहे?
वृषाली मॅडम, अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. हॅलो हा हॅलो बोला बोला मॅडम. हा बोला. हॅलो, आवाज येतोय? हो हो हा येतोय, मॅडम, ओव्हरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या दृष्टीने तुम्ही जसं ते लिंबाच्या सरबताचं उदाहरण दिलं ना, ऍक्च्युली हा. मी यावेळेस माझ्या मुलीसाठी तेच करायचा प्लॅन केला होता, पण हे अच्छा. कोरोनाच्या ह्याच्यामध्ये तो एक्सपेरिमेंट करायचा आमचा राहून गेला. म्हणजे शी हरसेल्फ वॉन्टेड टू डू. तिला एखादी गोष्ट पाहिजे असली तर नॉर्मली मी असं इझिली अवेलेबल करून देत नाही. म्हणजे तिला एक पुस्तक पाहिजे तर ऑलरेडी तिच्याकडे जे आहे त्याच्यावर तिला टास्क दिले ते पूर्ण झाल्यानंतर तिला पुढचं पुस्तक मिळेल असं सांगते. बर तर बर. तसंच अजून वेगळे काय टास्क देता येतील? हा, आता बघा ना, समजा कोरोनाचा काळ आहे आणि आपण सगळे घरात आहोत, तर छोटे टास्क द्या की समजा एखाद्या संस्थेला तुम्हाला रद्दी नेऊन द्यायची आहे, पेपरची रद्दी. तर अशा अनेक संस्था तुम्ही शोधू शकता की तुम्हाला संस्थेला रद्दी नेऊन द्यायची, तर तिला टास्क द्यायचा की घरोघरी जाऊन तुझ्या सोसायटीमध्ये किंवा शेजारी घरोघरी जाऊन तू एक्सप्लेन करायचंस की रद्दी का हवी आहे, बरोबर? आणि तुझ्या कुवतीनुसार तू रद्दी गोळा कर, मग 2 पानं कर, 10 पानं कर, 4 पानं कर, महिन्याची कर, पण ती रद्दी गोळा कर. आणि ती रद्दी गोळा झाल्यावर त्या संस्थेत नेल्यावर मी ही रद्दी का गोळा केली हे सुद्धा तिला सांगता येईल. म्हणजे हा सुद्धा एक टास्क झालेच आहे. किंवा जसं आमच्याकडे, जसं माझ्या सेंटरला मी कपड्यांचं डोनेशन घेते, तर आमच्या एका सोसायटीमध्ये खूप छान उपक्रम असा चालतो की सोसायटी खूप मोठी आणि 40 मुलं त्या सोसायटीत आहे, 8वी ते 10वीचे. तर एक शहा म्हणून आहेत, त्यांचा मुलगा 12वीतला गेला म्हणून त्यांनी त्याच्या नावावर एक ट्रस्ट फॉर्म केलेला आहे, संस्था केली आहे. तर त्यांचा उद्देश काय आहे की सगळ्या मुलांनी ते काम करावं. 40 मुलं सोसायटीत आहेत, तर 40 पैकी ऍटलीस्ट 30 मुलं दर रविवारी हजर असतात. ओके. ग्रुप एनर्जी ऑलवेज वर्क. तुम्ही इंडिव्हिज्युअल सांगणार असाल तर त्याची मजा मुलांना येत नाही, पण ग्रुपनी काम करणार असेल तर मुलं खूप चुरशीने करतात. मग त्याच्यामध्ये आता मुलांना इतकी सवय झाली की नोट डाऊन, ए विंग मध्ये कोण कोण जाणार, ए विंगची टीम तयार, चालले ते. बॅग कोण धरणार, कोण कन्व्हिन्स करणार, कोणाचं कम्युनिकेशन स्किल चांगलं. म्हणजे याच्यातनं त्यांना त्यांची स्ट्रेंथ पण कळते की मी कम्युनिकेट करू शकतो, नाही मी फक्त रद्दी गोळा करू शकतो, किंवा चल मी माझ्यातनं फिजिकल कॅपॅसिटी, मी एवढी मोठी बॅग धरून आणू शकतो. हे सगळं मॅनेजमेंट ती मुलं बघतात. मग हे सुद्धा शक्य आहे की नाही. किंवा साधं आता कोरोनामध्ये जी म्हातारी लोक असेल तुमच्या घरासमोर किंवा घरात, तर त्यांनी खाली जाऊन भाजी आणायची नाहीये. मग त्यांना सांगायचं की आजोबा तुम्ही जाणार नाही, पण आमच्या घरचा हा आहे ना, हा जाऊन भाजी घेऊन येईल. कदाचित तो लहान असेल, त्याला भाजी कळणार, त्याला मी सोबत न्या. आणि सोबत आणल्यावर त्याला सांगायचं त्या आजींना तू ही भाजी नेऊन दे. नेताना ती सांग तोंडली आहे का, पालक आहे का, फ्लावर आहे की मेथी आहे. त्याच्यातनं काय होईल, त्याला व्यवहार ज्ञान कळेल. त्याच्यातनं काय होईल, त्याला भाज्यांचे प्रकार कळतील. आणि आपण लोकांसाठी काहीतरी काम करतो ही भावना, कारण पुन्हा शाबासकी असेल ना. शाबासकी तुम्हाला नेहमीच म्हणजे काय म्हणते ना, प्राऊड फील करत असते. म्हणजे मी जसं सगळं हे सांगितलं त्याच्यामध्ये प्रशंसा खूप महत्वाची आहे. तुमच्या मुलाने एखादं ऑफबीट काम केलं असेल तर ते सुद्धा तुम्ही करा, पण त्यासाठी त्यांना उद्युक्त करणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही सुद्धा ते करणं गरजेचं आहे. किंवा साधी गोष्ट की फोनवर संभाषण करताना एक आजी एकटे आहे, तर त्यांना सांगायचं की तू त्या आजींना फोन करून सांग की आजी तुम्हाला काही मदत लागली ना तर मला पटकन बोलवा बरं का, मी पटकन धावत येऊ शकतो. हे सुद्धा छोट्या छोट्या गोष्टी मुलं अगदी आनंदाने करतील. बरोबर आहे. चालेल, मस्त आयडियाज आहेत. एक कांचन मॅडमचा प्रश्न आहे, एक शेवटचा प्रश्न घेऊया कांचन मॅमचा. त्या विचारता त्यांनी म्हटलं की मॅम तुम्ही मेन्शन केले की मुले म्हणतात का कशाला, मीच का, मग अशा वेळेला कशा प्रकारे मीच का, मग अशा वेळेला कशा प्रकारे मुलांना समजून घेऊन कसे बोलावे. माझा मुलगा 8 वर्षाचा आहे. बर, तुम्ही हा प्रश्न विचारता म्हणजे तुमचा मुलगा खूप स्मार्ट असावा पहिली गोष्ट, आणि तो वयापेक्षा खूप मोठा असावा विचाराने किंवा कृतीने, म्हणून तुम्हाला हा प्रश्न पडला आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात छान उपाय असा आहे की तो म्हणजे गोष्ट सांगणे. मी गेल्या 12 वर्षापासून गोष्टीची गोष्ट नावाचे उपक्रम चालवते, कारण मुलं आमची म्हणजे आता एक होता राजा असं आपली मुलं ऐकत नाही, पण आपल्याला कन्क्लुजन तर तेच द्यायचं आहे, बरोबर. म्हणजे ससा कासवाची गोष्ट सांगताना मुलं म्हणतील बाई बोर करू नको सर, तो ससा किती ढिम्म, तो किती हे, पण त्याच्यात आपल्याला काय दाखवायचं की कन्सिस्टन्सी, सातत्य जर असेल तर यू कॅन अचीव्ह युअर गोल. मग ही कन्सिस्टन्सी जर आपल्याला शिकवायची असेल तर आपल्याला गोष्टी क्रिएट कराव्या लागतील. मी प्रत्येक आईला असं सांगते की गोष्ट ना तू क्रिएट कर, तू पुस्तकातले वाचून सांगू नकोस.
आणि क्रिएट करायला वेगळा वेळ काढू नको. तू पोळ्या करते आहे, आता जसं मी माझ्या मुलीसाठी काय केलं, मी रोज तिला वेगळ्या आकाराची पोळी करून द्यायचे. म्हणजे आज काय तर चंद्र, मग तिच्या ताटामध्ये चंद्र टाकायचं, मग तिला चंद्राबद्दल सगळं सांगायचं. आज काहीतरी घर, आज काहीतरी मिक्सर, मग मिक्सरची गोष्ट. मग मिक्सरची गोष्ट सांगताना सुद्धा एक होता मिक्सर, एक जुना मिक्सर होता, एक नवीन मिक्सर होता. मग याच्यामध्ये असे फंक्शन होते. या मुलांना ना, आपल्या मुलांना कार्टूनची सवय झालेली आहे, आपल्या मुलांना टीव्हीची सवय, त्यामुळे सगळं त्यांना कलरफुल मसाला युक्त लागतं. म्हणजे हे पण लक्षात घ्या. तर आपल्या मुलांना सांगताना खूप असं क्रिएट करा की बस तुमचा काळ म्हणजे एकदम गोल्डन एरा आहे, आमच्या वेळेस असं काही नव्हतं. त्यांना फार विशेष वाटतं की रे आईच्या काळामध्ये असं काही नव्हतं, म्हणजे हे खूपच अँशियंट प्लेस मध्ये होते का काय वगैरे वगैरे. पण मुलांना सांगताना हे सांगा की म्हणजे साधं उदाहरण सांगते, गांधी जयंतीला मी गांधीजींची गोष्ट सांगत होते, तर गांधीजी सांगता सांगता माझ्या एका मुलानं प्रश्न विचारला, मग डोरीमन कुठे गेला होता? मला फार मजा वाटली. मग त्याच्यामध्ये डोरीमन आणला ना मी. गांधीजींकडे एक असा डोरीमन होता की त्यांना जे मनात आलं ते करून घ्यायचं, कारण त्यांच्याकडे डोरीमन होता. मग त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. मग एवढी लोक कुठून गोळा केली? तर त्यांनी डोरीमनला सांगितलं की तू काहीतरी ट्रिक कर, तू काहीतरी जादू कर आणि लोकांना गोळा कर. माझा उद्देश साध्य झाला, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही मॅक्सिमम गोष्टी सांगा मुलांना. कथेतनं मुलांच्या आयडियाज क्लिअर करा, कारण अजून 8च वर्षाचा आहे तुमचा मुलगा. आणि बघा तुम्हाला खूप ड्रास्टिक चेंज मुलांमध्ये दिसेल आणि खूप फंटास्टिक रिझल्ट तुमचा मुलगा देईल. धन्यवाद प्राजक्ता. शेवटी आता एक प्रश्न असा आहे किंवा लोकांना क्युरिओसिटी आहे तुझ्या सेंटर बद्दल जाणून घेण्याची. तर तुझ्या सेंटरचा नंबर त्यांनी मागितलाय, तर थोडंफार तुझ्या सेंटर नेमकं कुठे आहे पुण्यामध्ये आणि काय डिटेल्स देता येतील 1-2 मिनिटात ते घेऊन आपण ह्या सेशन संपवूया. माझं प्रा फाउंडेशन आहे आणि पिनाकल रिक्रिएशन अकॅडमी नावाचं माझं दिव्यांग मुलांचं सेंटर आहे. जे 20 ते 60 वर्षाची मुलं, सगळ्या कॅटेगरीतली मुलं इथे आहेत. एकाच मिनिटात सांगते की लोकांना वाटतं मी या मुलांसाठी काम करते, पण नाही, मी या मुलांसाठी काम करत नाही, या मुलांच्या आयांसाठी काम करते. कारण ज्यांच्या घरामध्ये असं दिव्यांग मूल जन्माला येतं, ती आई त्या दिवशीपासून स्वतःचं जगणं विसरून गेलेली असते आणि तिला सुद्धा देवानं जगण्याचा अधिकार दिलेला आहे. हे सुद्धा तिनं अमान्य केलेलं असतं. त्यामुळे तिला जगण्याची एक संधी द्यायची आहे. आणि तिचं मूल हे नॉर्मल नाही, हे ऍबनॉर्मल आहे आणि त्यांचंही स्वतःचं विश्व आहे, हे पालकांनी मान्य करावं. त्यांनी त्यांच्या विश्वात खुश राहावं, आईवडिलांनी त्यांच्या विश्वात खुश राहावं. जगण्याची एक संधी नियतीनं दिली आहे सगळ्यांना, तर ती जगण्याची संधी प्रत्येकानं घ्यावी आणि ती संधी घेण्यासाठीचे माझे प्रयत्न आहेत. म्हणून या सगळ्या स्पेशल मुलांना मी इथे गोळा करते आणि आयांसाठी काम करते. कपड्यांचं डोनेशन घेतो आम्ही. कपड्यांमधनं आमची मुलं छान पायपुसणी तयार करतात, आता मास्क तयार करतायत आणि टी कोस्टर तयार करतायत. आम्ही एक्झिबिशन्सला पण उतरवतो. त्याच्यातनं पैसा जनरेट करणं वगैरे काही उद्देश नाहीये, पण या मुलांना आम्ही सुद्धा काहीतरी आय एम द स्पेशल, वी आर द स्पेशल फॉर द सोसायटी हे सांगायचं असतं असं मला वाटतं. आणि सोसायटीने पण ते ऍक्सेप्ट करावं की येस यू कॅन. आणि पुण्यामध्ये सहकार नगरामध्ये माझं हे सेंटर आहे. सहकार नगरात कधी आलात पुण्यामध्ये तर नक्की बघायला या. आणि माझा नंबर आहे 9881907241. कोणाला पर्सनली कॉन्टॅक्ट करायचं असेल, मी काउन्सिलिंग पण करते आणि आता तर ऑनलाईन काउन्सिलिंग चालू आहे. तर असे कधी वाटलं तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि काही मदत लागली या संदर्भात तर मी अगदी तत्पर आहे. येस. मी तुझा नंबर आणि तुझा ईमेल आयडी यांना शेअर केलाय चॅटबॉक्स मध्ये. तर ज्यांना प्राजक्ताशी बोलायचं असेल त्यांना ईमेलवर संपर्क साधता येईल किंवा या कॉन्टॅक्ट नंबरवर सुद्धा संपर्क साधता येईल. तर खूप सुंदर असं मार्गदर्शन आता वयात येणाऱ्या मुलांच्या आयांसाठी व बाबांसाठी केलं आहे प्राजक्ता. नक्कीच की मला खरंच अशीच अपेक्षा होती की काहीतरी नवीन मिळेल आणि खूप काही नवीन मिळालं की छोटी छोटी नवनवीन कामं मुलांना कशी द्यावी, त्यांच्यामधली क्रिएटिव्हिटी कशी क्रिएट करावी, त्यांना मल्टीटास्किंग कसं करावं, त्यांना जाणीव कशी निर्माण करून द्यावी. आणि या सर्वाच्या म्हणजे आई पण हे सर्व करत असताना माझं आईपण मी कसं जपावं आणि त्यासाठी तू करीत असलेलं काम खरंच वाखाणण्याजोगं आहे. सो रिअली हॅट्स ऑफ टू यू. आणि तू आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला. खरं तर हा आभार म्हटलं की खूप मोठा भार येतो डोक्यावर, तसं काही करणार नाही. आपण सगळे एका फ्रंटवर काम करतो आहे, त्यामुळे आभार बिभार काही नाही. तर मी माझ्या शाखेच्या वतीने तुला धन्यवाद देते
आणि सर्व पालकांना सुद्धा म्हणजे धन्यवाद की तुम्ही सगळे जॉईन झालात आणि एक चांगलं सेशन आपण आज ऐकलं. प्राजक्ता, हे पूर्ण सेशन फेसबुक लाईव्ह होतं, ज्याची लिंक मी तुला पाठवेल. तुला हे सेशन पुन्हा बघता येईल. सो थँक्यू व्हेरी मच. विल मीट यू येस, सून. थँक्यू सो Thank you. मच. या, थँक्यू. बाय बाय.